Hello students, myself Mr. Aryan Wagh, working as a lecturer in Sweris College of Engineering, Pandharpur. Today we are going to study our new chemistry topic, that is biomolecules. So let's see what is biomolecule. Biomolecules are nothing but organic compounds present as essential component of living organism, that is they are required for their growth and maintenance. म्हणजे बायोमॉलिक्यूल म्हणजे जनरली काय, ऑल दोज ऑर्गॅनिक कंपाउंड्स विच आर प्रेझेंट इन लिव्हिंग बिईंग अँड ऑल्सो दे आर रिक्वायर्ड फॉर देअर ग्रोथ अँड मेंटेनन्स. म्हणजे ऑर्गॅनिक कंपाउंड जे लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये प्रेझेंट असतील आणि ते त्यांच्या ग्रोथ आणि मेंटेनन्ससाठी गरजेचे आहेत ते जनरली काय असतात, बायोमॉलिक्यूल असे आपण काय करतोय, कन्सिडर करू शकतोय. त्यामध्ये एक्झाम्पल आपण बघू शकतोय. फॉर एक्झाम्पल कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, प्रोटीन्स, न्यूक्लिक ॲसिड अँड सो ऑन. एक्झाम्पल त्या ठिकाणी काय करतो आपण बायोमॉलिक्यूलचे consider करू शकतोय. In this chapter we will see one by one examples and its relevant properties. So first of all we will see carbohydrates. What is carbohydrate? Carbohydrates are produced by plants and form a very large group of naturally occurring organic compound. For example cane sugar, glucose, starch. म्हणजे जनरली कार्बोहायड्रेट्स म्हणजे काय आहे तर जनरली हे प्लांट पासून ऑब्टेन केले जातात किंवा प्लांट याला प्रोड्यूस करतोय, जो लार्ज नंबर ऑफ ग्रुप्समध्ये काय होतात आपण त्याला डिवाइड करतो नॅचरली. ज्यामध्ये एक्झाम्पल केन शुगर असेल, ग्लुकोज असेल, स्टार्च असेल किंवा सो ऑन एक्झाम्पल आपण काय करतोय या ठिकाणी कन्सिडर करू शकतोय. मोस्ट ऑफ देम हॅव अ जनरल फॉर्म्युला CxH2O(Y). म्हणजे हा एक तुम्हाला महत्त्वाचा पॉईंट आहे. कार्बोहायड्रेटचा जनरल फॉर्म्युला काय म्हटलं तर CxH2O(Y) हा काय आपला त्या ठिकाणी जनरल फॉर्म्युला आहे आणि म्हणून त्याला काय म्हणतात, दे आर ऑल्सो कन्सिडर्ड ॲज हायड्रेट्स ऑफ कार्बन. म्हणून त्यांना कार्बनचे हायड्रेट्स असं काय करतात कन्सिडर केलं जातं. ठीक आहे. द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ ग्लुकोज C6H12O6 फिट्स इन टू दी जनरल फॉर्म्युला. हा जो काय कार्बोहायड्रेटचा जनरल फॉर्म्युला आहे त्यामध्ये ग्लुकोज त्या ठिकाणी काय होतोय, ग्लुकोजचा जनरल फॉर्म्युला एक्झॅक्टली फिट होतोय किंवा त्या ठिकाणी जो X आहे त्या ठिकाणी काय 6 नंबर ऑफ कार्बन्स आहेत, H2O मॉलिक्युल्स असतील आणि त्या ठिकाणी जो काही नंबरिंग आहे ते आपण या ठिकाणी फॉर्म्युल्यात मेन्शन करतोय. C6H12O6 हा सुद्धा मला MCQ साठी काय महत्त्वाचा फॉर्म्युला आहे कशाच्या, ग्लुकोजच्या फॉर्म्युला जर विचारला तर. ठीक आहे. इन शॉर्ट आपण काय सांगू शकतोय, इट इज अ क्लास ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड दॅट आर पॉलिहायड्रॉक्सी अल्डिहाइड ऑर कीटोन. म्हणजे कार्बोहायड्रेट्स म्हणजे काय तर अल्डिहाइड किंवा कीटोनची पॉलिहायड्रॉक्सी डेरिव्हेटिव्ह आहे असं आपण शॉर्टमध्ये कार्बोहायड्रेटची डेफिनेशन काय करू शकतो सांगू शकतोय. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी डी फ्रक्टोजचं घेतलेलं आहे. याच्यामध्ये हा जो काय फंक्शनल ग्रुप दिसतो तुम्हाला C डबल बॉन्डेड O, इट इज नथिंग बट कीटोनिक ग्रुप. सो होल द फ्रक्टोज इज ए पॉलिहायड्रॉक्सी डेरिव्हेटिव्ह ऑफ कीटोन. कीटोनचं काय पॉलिहायड्रॉक्सी डेरिव्हेटिव्ह आहे असं आपण त्याला म्हणू शकतोय. ठीक आहे. नेक्स्ट हिअर वी विल सी क्लासिफिकेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स. Here we will classify carbohydrates on the basis of their behavior on हायड्रोलिसिस. हायड्रोलिसिस घडत असताना ते काय बिहेवियर करतात याच्यावरती डिपेंड आपण काय करतोय कार्बोहायड्रेटचं काय करणार आहे, क्लासिफिकेशन करणार आहे. हायड्रोलिसिस घडतं म्हणजे काय तर कॉम्प्लेक्स मॉलिक्युल जे असतील त्यांना सिम्पलर मध्ये आपण काय करतोय, वॉटरच्या प्रेझेन्समध्ये ब्रेकडाऊन करतोय किंवा डिकम्पोज करतोय. त्याला जनरली काय म्हटलं जातं, हायड्रोलायसिस. त्याच्या नावामध्येच येतो. हायड्रो मीन्स वॉटर, लायसिस म्हणजे ब्रेकडाऊन, पाण्याच्या सहाय्याने ब्रेकडाऊन होणे म्हणजेच काय हायड्रोलायसिस कन्सिडर आपण करू शकतोय. मग डिपेंडिंग अपॉन दॅट बिहेवियर कार्बोहायड्रेट्स आर क्लासिफाईड इन टू मेजर 3 क्लासेस. इन दॅट फर्स्ट दॅट इज मोनोसॅकराइड, अनदर ऑलिगोसॅकराइड अँड फायनली पॉलिसॅकराइड असं आपण काय करतो कन्सिडर करू शकतोय. लेट्स सी वन बाय वन. What is monosaccharide? Monosaccharide are carbohydrate that cannot be hydrolyzed further to give simple unit of polyhydroxyaldehyde or ketone is called as monosaccharide. म्हणजे मोनोसॅकराइड म्हणजे काय तर ते सुद्धा कार्बोहायड्रेटचंच टाईप आहेत जे याच्या पुढे फर्दर काय करू शकत नाही, आपण हायड्रोलाइज करू शकत नाही किंवा त्याच्या पुढे सिंपल मॉलिक्युलमध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी ब्रेकडाऊन करता येत नाही. म्हणजेच ते कोण झाले, मोनोसॅकराइड झाले. म्हणजे त्यांचा ऑलमोस्ट हा फायनल सिम्पलर युनिट असेल, त्याच्या फर्दर आपण त्याचं डिवायडेशन किंवा हायड्रोलायसिस करू शकत नाहीये. अबाउट 20 मोनोसॅकराइड्स आर नोन टू ऑकर इन नेचर. सम कॉमन एक्झाम्पल्स आर ग्लुकोज, फ्रक्टोज, रायबोज इट्सेट्रा. जवळपास 20 प्रकारचे मोनोसॅकराइड काय आहेत नॅचरली या ठिकाणी नोन आहेत, ज्यामध्ये कॉमन एक्झाम्पल आपण ग्लुकोजचं, फ्रक्टोजचं, रायबोजचं काय करतोय कन्सिडर करू शकतो. या ठिकाणी आपण 2 स्ट्रक्चर दाखवले आहेत, एक आहे डी ग्लुकोज आणि दुसरं डी फ्रक्टोज. हे सर्व काय करतात, सिम्पलर सिंगल युनिट त्या ठिकाणी रिप्रेझेंट करतात. म्हणजे यांचं फर्दर जर आपण हायड्रोलिसिस करायचा ट्राय केला तर ते फर्दर सिम्पलरमध्ये काय होणार नाहीत, कन्वर्ट होणार नाहीत किंवा फर्दर सिम्पलर सॅकराइड त्या ठिकाणी ते देणार नाहीत. म्हणून यांना सगळ्यांना काय म्हटलं जातं,
मोनोसॅकराइड असं कन्सिडर केलं जातं. ठीक आहे. नेक्स्ट ऑलिगोसॅकराइड. व्हॉट इज ऑलिगोसॅकराइड? द कार्बोहायड्रेट्स दॅट yield 2 to 10 monosaccharide units on hydrolysis are called as ऑलिगोसॅकराइड. ऑलिगोसॅकराइड म्हणजे काय? तर असा कार्बोहायड्रेटचा टाईप ज्याचा हायड्रोलिसिस जर केले तर 2 ते 10च्या आसपास मोनोसॅकराइड युनिट्स आपल्या काय होतात, ऑप्टेन होऊ शकतात. ते जनरली ऑलिगोसॅकराइडमध्ये काय करतो आपण, कन्सिडर करतोय. दे आर फर्दर क्लासिफाईड ॲज डायसॅकराइड, ट्रायसॅकराइड, tetrasaccharides etc. depending upon the number of monosaccharide they provide on हायड्रोलिसिस. म्हणजे हायड्रोलिसिस केल्यानंतर ऑलिगोसॅकराइड किती नंबर ऑफ मोनोसॅकराइड देतात त्याच्यानुसार फर्दर याचं आणखी क्लासिफिकेशन केलं जातं. म्हणजे समजा 2 मोनोसॅकराइड युनिट मिळाले असतील तर त्यांना डायसॅकराइड म्हणायचं, 3 दिले असतील तर ट्रायसॅकराइड झाले, 4 असतील तर टेट्रासॅकराइड झाले आणि सो ऑन. आपण काय करतो त्याचं फर्दर क्लासिफिकेशन त्या ठिकाणी करतोय. डायसॅकराइड्स आर मोस्ट कॉमन. आता हे जे काही सगळे क्लास पडतात ऑलिगोचे त्यामध्ये डायसॅकराइड काय आहे, मोस्ट कॉमन त्या ठिकाणी टाईप असं आपण कन्सिडर करतोय. म्हणजे त्यामध्ये काय तर 2 मोनोसॅकराइड युनिट्स ऑब्टेन्ड ऑन हायड्रोलिसिस ऑफ डायसॅकराइड मे बी सेम ऑर डिफरंट. म्हणजे काय सांगितलं तर मोनोसॅकराइड जे असतील डायसॅकराइडचे त्यांचं ज्यावेळेस आपण हायड्रोलिसिस करतो त्यावेळेस 2 युनिट तर भेटणार आहेत, कारण 2 मोनोसॅकराइड असतील तर त्याला आपण डायसॅकराइड म्हणतोय. पण मिळणारे 2 युनिट सिमिलर पण असतील किंवा डिफरंट पण असतील. कसे या ठिकाणी एक्झाम्पल बघूया आपण. काय फर्स्ट ऑफ ऑल फर्स्ट टाईप दॅट इज शुक्रोज. जेव्हा शुक्रोजचं हायड्रोलिसिस करतोय म्हणजे वॉटरच्या प्रेझेन्समध्ये त्याची रिएक्शन चालू करतो त्यावेळेस काय होतंय त्याचं ब्रेकडाऊन होईल कशामध्ये, ग्लुकोज आणि फ्रक्टोजमध्ये. म्हणजे बोथ युनिट्स ऑर बोथ मोनोसॅकराइड्स आर डिफरंट इन नेचर. देन नेक्स्ट मल्टोज. मल्टोजचं हायड्रोलिसिस केलं तर काय भेटतो आपल्याला, 2 ग्लुकोज मॉलिक्युल्स ओनली. म्हणजे या ठिकाणी मिळणारे दोन्ही युनिट्स कसे आहेत, सेम आहेत किंवा आपण काय म्हणू शकतो होमो इन नेचर. म्हणजे डायसॅकराइडचं ज्यावेळेस हायड्रोलिसिस होतंय त्यावेळेस होमो ॲटॉमिक मॉलिक्युल पण भेटू शकतो किंवा हेटेरो पण मॉलिक्युल काय होतं आपल्याला ऑप्टेन होऊ शकतोय. ठीक आहे. देन नेक्स्ट पॉलिसॅकराइड्स. व्हॉट आर पॉलिसॅकराइड्स? कार्बोहायड्रेट्स विच yield a large number of monosaccharide units. म्हणजे कार्बोहायड्रेट्स असा टाईप जो काय करतोय लार्ज नंबर ऑफ मोनोसॅकराइड युनिट्स हायड्रोलिसिस नंतर देऊ शकतो त्याला जनरली काय म्हणतात, पॉलिसॅकराइड्स म्हणतात. म्हणजे मोर दॅन 10, इट मे बी 100, इट मे बी 1000 और सो ऑन नंबरपर्यंत आपल्याला काय होतात लार्ज नंबर ऑफ मोनोसॅकराइड्स मिळू शकतात. ते जनरली काय आहेत, पॉलिसॅकराइड या क्लासमध्ये येतील. फॉर एक्झाम्पल स्टार्च, सेल्युलोज, ग्लायकोजन, गम्स आर दी एक्झाम्पल्स ऑफ polysaccharide in which we can see one example. Starch when undergo hydrolysis to produce n number of glucose molecule. n stands for large number of monosaccharide. large number of monosaccharides काय होतील या ठिकाणी आपल्याला ऑप्टेन होतील. म्हणून याला जनरली आपण काय करतोय पॉलिसॅकराइडच्या क्लासमध्ये काय करतोय क्लासिफाय करतोय. ठीक आहे. पॉलिसॅकराइड्स आर नॉट स्वीट इन टेस्ट, हेन्स दे आर ऑल्सो कॉल्ड नॉन शुगर. हा एक MCQ तुम्हाला एक्झाम असू शकतोय. काय तर पॉलिसॅकराइडला नॉन शुगर का म्हणतात, तर का म्हणतात तर दे आर नॉट स्वीट इन टेस्ट. टेस्टमध्ये कसे आहेत स्वीट नाही आहेत म्हणून त्याला जनरली काय म्हटलं जातं नॉन शुगर असं कन्सिडर केलं जातं. ऑल्सो दे आर ॲमॉर्फस अँड इनसोल्युबल इन वॉटर. ॲमॉर्फस म्हणजे काय, एक परफेक्ट स्ट्रक्चर नाही आहे त्यांचं, झिगझॅग नेचरमध्ये त्यांची अरेंजमेंट मॉलिक्युलची असेल म्हणून त्याला ॲमॉर्फस म्हणतोय. आणि ते पाण्यामध्ये कसे आहेत, इनसोल्युबल इन नेचर आहेत. ठीक आहे. Here we will see classification of carbohydrates on the basis of nature. आतापर्यंत कशामध्ये बघितलं होतं आपण, तर ते क्लासिफिकेशन जे बघितलं होतं आपण त्याच्या बिहेवियरवरती. म्हणजे हायड्रोलिसिस केल्यानंतर तो किती नंबर ऑफ मोनोमर्स देऊ शकतो किंवा मोनोसॅकराइड देऊ शकतो त्यानुसार क्लासिफिकेशन बघितलं. आता या ठिकाणी काय बघणार आहे तर त्याचं जे नेचर आहे म्हणजे तो रिड्युसिंग आहे का नॉन रिड्युसिंग आहे याच्यानुसार सुद्धा याचं काय केलं जातं फर्दर क्लासिफिकेशन केलं जातं. आणि त्याच क्लासिफिकेशन या ठिकाणी आपण बघतोय. त्यामध्ये एक आहे रिड्युसिंग शुगर आणि दुसरा क्लास आहे नॉन रिड्युसिंग शुगर. रिड्युसिंग शुगर म्हणजे कोण, ऑल दोज कार्बोहायड्रेट्स विच रिड्यूस फेलिंग सोल्युशन अँड टोलन्स रिएजंट आर रेफर्ड ॲज रिड्युसिंग शुगर. ऑल मोनोसॅकराइड वेदर अल्डोज और कीटोज आर रिड्युसिंग शुगर. म्हणजे जनरली काय तर असे सगळे कार्बोहायड्रेट जे काय करतील फेलिंग सोल्युशन किंवा टोलन्स रिएजंटची टेस्ट पॉझिटिव्ह दाखवतील किंवा त्यांना रिड्यूस करण्याची त्यांच्याकडे टेंडन्सी असेल ते जनरली काय झाले रिड्युसिंग शुगरमध्ये आले. जनरली ऑल मोनोसॅकराइड्स वेदर दे आर अल्डोज और कीटोज आर कॉल्ड ॲज रिड्युसिंग शुगर. अल्डोज कधी म्हणणार आपण तर त्या दिलेल्या मोनोसॅकराइडमध्ये जर अल्डिहाइड ग्रुप असेल तर त्याला अल्डोज म्हणतोय आणि जर कीटोनिक ग्रुप असेल तर कीटो असं कन्सिडर करतोय. ठीक. त्याच्या उलट बाजूला ऑल दोज कार्बोहायड्रेट्स विच कॅनॉट रिड्यूस फेलिंग सोल्युशन अँड टोलन्स रिएजंट आर प्रिफर्ड ॲज रिड्युसिंग शुगर. म्हणजे असे सगळे कार्बोहायड्रेट जे फेलिंग सोल्युशन किंवा टोलन्स रिएजंटला निगेटिव्ह टेस्ट दाखवतात किंवा त्यांना रिड्यूस करू शकत नाहीयेत त्याला जनरली आपण काय म्हणतोय
रिड्युसिंग शुगर असं काय करतोय, नॉन रिड्युसिंग शुगर असं काय करतोय कन्सिडर करतोय. फॉर एक्झाम्पल रिड्युसिंग शुगरचे एक्झाम्पल आपण ग्लुकोज फ्रक्टोज घेऊ शकतोय, नॉन रिड्युसिंगचं कोणते घेऊ शकतोय, सुक्रोज घेऊ शकतोय. आणि रिड्युसिंग शुगरमध्ये आपण काय सांगू शकतोय, इट कंटेन्स कीटो दे आर इन नेचर अल्डोज और कीटोज, म्हणजे त्यांचा अल्डिहाइड आहे किंवा कीटोन आहे, म्हणजेच काय दे आर फ्री अल्डिहाइडिक और कीटोनिक ग्रुप इज प्रेझेंट. त्या ठिकाणी फ्री अल्डिहाइडिक आणि कीटोनिक ग्रुप काय असणार आहे, रिड्युसिंग शुगरमध्ये प्रेझेंट असतोय, तर नॉन रिड्युसिंगमध्ये काय फ्री अल्डिहाइडिक और कीटोनिक ग्रुप आर absent or that is not present. ठीक आहे, हे झालं जनरल क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ नेचर, म्हणजे रिड्युसिंग शुगर आणि नॉन रिड्युसिंग शुगर असे दोन क्लास आपण काय करतो क्लासिफाय करू शकतोय. ठीक आहे, नेक्स्ट हेअर वी विल सी वन बाय वन एक्झाम्पल्स, दॅट इज प्रिपरेशन ऑफ ग्लुकोज. ग्लुकोज कसं तयार केला जातो याची काही एक्झाम्पल आपण या ठिकाणी कन्सिडर केलेत. ग्लुकोज काय आहे, ग्लुकोज ऑकर्स फ्रीली इन नेचर ॲज वेल एज इन कंबाइंड फॉर्म. ग्लुकोज सिंगली आणि कंबाईन फॉर्म दोन्ही नेचरमध्ये काय होतं आपल्याला नॅचरली ऑकर होतोय. इट इज प्रेझेंट इन स्वीट फ्रुट्स अँड हनी. तो काय जनरली स्वीट फ्रुट्स आणि हनीमध्ये काय असतोय आढळला जातो, किंवा त्याचं जे काही प्रेझेन्स आहे ते यामध्ये आपल्याला बघायला मिळेल. राईप ग्रेप्स ऑल्सो कंटेन ग्लुकोज इन लार्ज अमाऊंट. पिकलेली द्राक्ष वगैरे असेल त्यामध्ये सुद्धा मॅक्झिमम अमाऊंटमध्ये काय होतात ग्लुकोज आपल्याला ऑब्टेन होतो. ग्लुकोज इज ए कलरलेस क्रिस्टलाइन सॉलिड सोल्युबल इन वॉटर अँड स्वीट इन टेस्ट. ग्लुकोज काय कलरलेस आहे, क्रिस्टलाइन इन नेचर आहे, म्हणजे त्याचा परफेक्ट स्ट्रक्चर असतोय, पाण्यामध्ये सोल्युबल आहे आणि चवीला कसा आहे स्वीट आहे. ठीक आहे, मग त्याच्या प्रिपरेशनसाठी दोन मेथड आहेत, एक आहे लॅबोरेटरी मेथड आणि एक आहे कमर्शियल मेथड. लॅबोरेटरी मेथडमध्ये आपण पहिले एक्झाम्पल बघतोय, प्रिपरेशन ऑफ ग्लुकोज फ्रॉम शुक्रोज. शुक्रोज म्हणजे जनरली काय जो आपण केन शुगर म्हणतोय त्याच्यातून ग्लुकोजला कसं ऑब्टेन करायचं यासाठी एक जनरल मेथड या ठिकाणी काय केले ते देण्यात आलेले आहे. इफ शुक्रोज इज बॉइल्ड विथ डायल्यूट HCl और H2SO4 इन अल्कोहोलिक सोल्युशन, ग्लुकोज अँड फ्रक्टोज आर ऑब्टेन्ड इन इक्वल अमाऊंट्स. म्हणजे काय शुक्रोजला जर डायल्यूट ऍसिड सोबत वेदर इट इज HCl और H2SO4 इन अल्कोहोलिक सोल्युशन जर आपण बॉईल केलं तर जनरली आपल्याला काय होतात शुक्रोजचं ब्रेकडाऊन होईल कशामध्ये ग्लुकोज आणि फ्रक्टोजच्या दोन इक्वल अमाऊंटच्या मॉलिक्यूलमध्ये. त्याची रिएक्शन या ठिकाणी आपण दाखवली आहे. शुक्रोजचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय C12H22O11, जो वॉटरच्या प्रेझेन्समध्ये आपण डायल्यूट HCl आणि अल्कोहोलिक सोल्युशनचा यूज करून जर हिटिंग किंवा बॉइलिंग स्टार्ट केलं तर त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होतंय टू रिस्पेक्टिव्ह इक्वल अमाऊंटच्या मोनोसॅकराइडमध्ये, दॅट इज फर्स्ट ग्लुकोज अनदर इज ए फ्रक्टोज. म्हणजे या प्रकारे आपण शुक्रोजमधून काय करू शकतोय ग्लुकोजला ऑब्टेन करू शकतोय. सिमिलर आपण दुसरी कमर्शियल मेथड बघतोय, ते कशापासून आहे तर स्टार्चमधून ग्लुकोजला कसं ऑब्टेन करायचं. फ्रॉम स्टार्च कमर्शियली ग्लुकोज इज ऑब्टेन्ड बाय हायड्रोलिसिस ऑफ स्टार्च बाय बॉइलिंग इट विथ डायल्यूट H2SO4 ॲट 393 केल्विन अंडर प्रेशर. म्हणजे स्टार्चमधून सुद्धा ग्लुकोजला आपण ऑब्टेन करू शकतोय. त्यासाठी काय करायचं आहे तर स्टार्चचं हायड्रोलिसिस करायचं आहे. कशानं H2SO4 सोबत. किती टेम्परेचर आहे कंडिशन दिलेली आपल्याला 393 केल्विन आणि प्रेशर किती द्यायचं त्याला आपल्याला नियर अबाउट 2 to 3 ॲटमॉस्फेरिक प्रेशर. सेम रिएक्शन आपण या ठिकाणी इंडिकेट केली आहे. स्टार्च और सेल्युलोज इट्स मॉलिक्युलर फॉर्म्युला C6H10O5N. N स्टँड्स फॉर नंबर ऑफ मॉलिक्युल्स विच आर गोइंग टू कंबाईन टुगेदर. जे काही त्या ठिकाणी रिएक्टंटचे मॉलिक्युल्स असतील ते आपले NN डिजिटने काय होतं आपण डिनोट करतोय. त्याचं ज्यावेळेस हायड्रोलिसिस केलं जातं इन द प्रेझेन्स ऑफ डायल्यूट H2SO4 ॲट 393 केल्विन अंडर 2 to 3 ॲटमॉस्फेरिक प्रेशर, इट गेट कन्वर्ट्स इन टू N नंबर ऑफ ग्लुकोज. म्हणजे 1000 किंवा 100 नंबर ऑफ ग्लुकोज आपण काय करतो या मेथडने इझिली काय करू शकतो स्टार्च पासून ऑब्टेन करू शकतोय. ठीक आहे, नेक्स्ट हेअर वी विल सी स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज बेस्ड ऑन डिफरंट इव्हिडन्सेस. म्हणजे ग्लुकोजचं जे काही पूर्ण स्ट्रक्चर आहे या ठिकाणी दाखवलं आहे बघा. डी ग्लुकोज यामध्ये मग अल्डिहाइडिक यामध्ये जो काय अल्डिहाइडिक आहे किंवा कार्बोनिल ग्रुप आहे किंवा जो केटॉनिक ग्रुप आहे किंवा त्या ठिकाणी हायड्रॉक्सी कंपाऊंड जे आहेत किंवा या ठिकाणी जे बॉन्डिंग झालं त्यांचं नेचर कसं आहे हे सर्वसाठी काही फॉलोइंग एव्हिडन्स आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. त्यांच्या बेसिसवरती ग्लुकोजचं स्ट्रक्चर आपण काय करू शकतोय एक्सप्लेन करू शकतोय. ग्लुकोजचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय इट्स मॉलिक्युलर फॉर्म्युला वॉज फाउंड टू बी C6H12O6. ग्लुकोजचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय C6H12O6 आहे. ऑन प्रोलॉंग्ड हिटिंग विथ HI इट फॉर्म्स N-हेक्झेन. त्यातील पहिली टेस्ट आपण करू शकतो काय तर HI सोबत याचं जर स्ट्रॉंग हिटिंग केलं किंवा लॉंग ड्युरेशनसाठी हिटिंग केलं तर जनरली काय मिळतो आपल्याला N-हेक्झेन मिळतोय, विच इज सजेस्टिंग दॅट ऑल द 6 कार्बन ॲटम्स आर लिंक्ड इन ए स्ट्रेट चेन.
आणि या रिएक्शनवर आपण काय सांगू शकतो ग्लुकोजच्या बाबतीत, तर त्याच्यातील जेवढे काय 6 कार्बन आहेत, C6 जे मॉलिक्युलर फॉर्म्युल्यात आपण म्हटलं, ते 6च्या 6 कार्बन काय झालेत, एका स्ट्रेट चेन एकमेकाला काय झालेले आहेत, जॉईन झालेले आहेत. कसं या ठिकाणी रिएक्शन दिलेले आहे बघा. ग्लुकोज विच ऑन स्ट्रॉंग हिटिंग विथ HI इट प्रोड्युसेस N-हेक्सेन विच इज जॉईन्ड बाय स्ट्रेट चेन. म्हणजे पहिला कार्बन दुसऱ्याला, दुसरा तिसऱ्याला, सो ऑन काय झालेत, एका स्ट्रेट चेन मध्ये काय झालेत, जॉईन झालेत. म्हणजे या ठिकाणी ग्लुकोजचं स्ट्रेट चेन स्ट्रक्चर आपण एव्हिडन्स आपल्या या ठिकाणी काय होतोय, ऑब्टेन होतोय. त्यानंतर ग्लुकोज रिएक्ट्स विथ हायड्रॉक्झिल अमाइन टू फॉर्म अन ऑक्झाइम अँड ॲड्स अ मॉलिक्युल ऑफ हायड्रोजन सायनाइड टू गिव्ह सायनोहायड्रिन. दिस रिएक्शन कन्फर्म द प्रेझेन्स ऑफ कार्बोनिल ग्रुप इन दी ग्लुकोज. म्हणजे याच्या पुढे आपण जर ग्लुकोजची रिएक्शन केली कोणासोबत, हायड्रॉक्झिल अमाइन म्हणजेच NH2OH सोबत जर रिएक्शन केली तर काय भेटतो आपल्याला, ऑक्झाइमचा कंपाऊंड भेटेल. आणि तसंच आणखी जर त्याची आपण हायड्रोजन सायनाइड सोबत रिएक्शन केली तर तो काय करतोय, सायनोहायड्रिनचा कंपाऊंड काय करतोय, देतोय. मग त्या ठिकाणी काय होतंय, तर जो काय कार्बोनिल कंपाऊंड आहे म्हणजे C डबल बॉन्डेड O आहे, त्याचं काय होतंय, ब्रेकडाऊन होतंय आणि त्याचं कन्व्हर्जन न्यू बॉन्डिंग सोबत पुढच्या कंपाऊंडमध्ये होईल. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय कन्फर्म होतंय, तर दिलेल्या ग्लुकोज कंपाऊंडमध्ये कार्बोनिल ग्रुप प्रेझेंट आहे. हा या ठिकाणी एव्हिडन्स आपण काय करू शकतोय, प्रूव्ह करू शकतोय. ठीक आहे. तर नेक्स्ट, ग्लुकोज गेट्स ऑक्सिडाइज्ड टू 6 कार्बन carboxylic acid, that is gluconic acid, on reaction with mild oxidizing agent like bromine water. This indicates the carbonyl group is present as an अल्डेहाइड ग्रुप. आता मागच्या रिएक्शन मध्ये म्हणजे या रिएक्शन आपल्याला एवढं कळलं होतं की काय या ठिकाणी कार्बोनिल ग्रुप आहे, पण कार्बोनिल म्हणजे त्यात अल्डेहाइड आहे का कीटोन आहे हे कन्फर्म करण्यासाठी ही पुढची रिएक्शन आहे. आणि या रिएक्शन मध्ये काय आपण बघतोय, तर ज्या वेळेस ग्लुकोजला ब्रोमिन वॉटर सोबत काय केलं जातं, रिएक्शन केलं जातं ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून, तर त्यावेळेस काय होतोय, तर त्या ग्लुकोजचं कन्व्हर्जन ग्लुकॉनिक ऍसिड मध्ये होतंय. म्हणजे त्या ठिकाणी जो कार्बन आणि ऑक्सिजन मधील बॉन्ड आहे तो बॉन्ड ब्रेक होतोय. आणि तो बॉन्ड ब्रेक होत असताना आपल्याला जो काही कंपाऊंड भेटला ग्लुकॉनिक ऍसिड, तो आपल्याला काय इंडिकेट करतोय, तर दिलेल्या ग्लुकोज मध्ये अल्डेहाइड ग्रुप काय प्रेझेंट आहे. ठीक आहे. तर नेक्स्ट, ऑन ऑक्सिडेशन विथ नायट्रिक ऍसिड ग्लुकोज ॲज वेल ॲज ग्लुकॉनिक ऍसिड बोथ इल्ड अ डायकार्बोझायलिक ऍसिड सॅकरिक ऍसिड. दिस इंडिकेट्स द प्रेझेन्स ऑफ प्रायमरी अल्कोहोलिक OH ग्रुप इन दी ग्लुकोज. त्यानंतर जर आपण याचं नायट्रिक ऍसिड सोबत ऑक्सिडेशन केलं तर काय होतं, आपल्याला ग्लुकोज ॲज वेल ॲज ग्लुकॉनिक ऍसिड बोथ इल्ड डायकार्बोझायलिक ऍसिड. म्हणजे हा ग्लुकोज असेल का ग्लुकॉनिक ऍसिड असेल, दोघांचं ऑक्सिडेशन केलं तर काय मिळतात, डायकार्बोझायलिक ऍसिड मिळतात. म्हणजे सॅक्रिक ऍसिड त्या ठिकाणी आपल्याला ऑब्टेन होतंय. आणि त्यातून आपल्याला काय दिसून येतं, तर या दिलेल्या कंपाऊंडमध्ये प्रायमरी अल्कोहोल दॅट इज OH ग्रुप काय प्रेझेंट आहे. आणि या ठिकाणी रिएक्शन आपण बघू शकतो, ग्लुकोज ऑक्सिडेशन करा किंवा ग्लुकॉनिक ऍसिडचं ऑक्सिडेशन केलं तर दोघातून काय भेटतो, आपल्याला सॅक्रिक ऍसिड ऑब्टेन होतोय. ठीक आहे. नेक्स्ट, या ठिकाणी समरीच्या स्वरूपात जे काय आपण एव्हिडन्स पाहिले ते या ठिकाणी आपण शॉर्टली काय केलेत, समराइज केलेले आहेत. आणि या सगळ्याच्या समरीवरून आपल्याला काय दिसून येतं, तर ग्लुकोज इट इज ए स्ट्रेट चेन इन नेचर, इट कंटेन्स OH ग्रुप्स दॅट इज प्रायमरी अल्कोहोलिक ग्रुप्स. Also, it contains carbonyl group which is nothing but aldehydic in nature. म्हणजे पूर्ण ग्लुकोजच्या स्ट्रक्चरचं या समरी चार्टवरून आपण काय करू शकतोय, डिफरंट एव्हिडन्सेस मिळवू शकतोय. ठीक आहे. नेक्स्ट वी विल स्टार्ट डायसॅकराइड्स. What are disaccharides? They are composed due to glycosidic linkage. Glycosidic linkage मुळे काय झाले, डायसॅकराइड त्या ठिकाणी क्रिएट होत आहेत. The two monosaccharides are joined together by an oxide linkage formed by the loss of water molecule. Such a linkage between two monosaccharide units through oxygen atom is called glycosidic linkage. Glycosidic आता जे काही डायसॅकराइड आहे ते तयार होताना काय होतात, दोन मोनोसॅकराइड एकमेकाला जॉईन होतात ऑक्साईड लिंकेजच्या माध्यमातून. आणि त्या ठिकाणी वॉटर मॉलिक्यूल काय होतं, त्यावेळेस बाहेर पडतो किंवा त्याचं लॉस होतंय. हे जे काय लिंकेज आहे कशामध्ये, मोनोसॅकराइड युनिटमध्ये ऑक्सिजन ॲटमच्या सहाय्याने जे होतं त्याला आपण काय म्हणतोय, ग्लायकोसाइडिक लिंकेज म्हणतोय. फॉर एक्झाम्पल, टू मोनोसॅकराइड्स आर हेल्ड टुगेदर बाय ग्लायकोसाइडिक लिंकेज बिटवीन C1 ऑफ अल्फा ग्लुकोज अँड C4 ऑफ अल्फा ग्लुकोज. म्हणजे दोन या ठिकाणी मोनोसॅकराइडचे युनिट आहेत, त्यातील या ठिकाणी बघू शकता हा जो आपला आहे तो काय आहे, पहिला कार्बन आहे C1, त्या ठिकाणचा जो काय हायड्रॉक्सी ग्रुप आहे त्या ठिकाणचा जो ऑक्सिजन आहे
ते OH ग्रुप आणि दुसऱ्या मॉलिक्यूलमधील या ठिकाणी या C4 पोझिशनचा जो काही OH ग्रुप आहे यातील हा जो काही OH ग्रुप आहे हा H आहे हे ॲज ए वॉटर मॉलिक्यूल काय होत आहे त्यातून एलिमिनेट होत आहेत किंवा लॉस होत आहेत आणि त्यामुळे या ठिकाणी फर्दर आपल्याला रिएक्शन बघायला मिळते आफ्टर एलिमिनेशन ऑफ वॉटर और लॉस ऑफ वॉटर. या ठिकाणी हा जो काय C1 मधील ऑक्सिजन होता तो या C4 च्या कार्बन सोबत काय होतोय रिएक्ट होतो म्हणजे लिंकेज तयार करतोय आणि हे जे काही लिंकेज आहे मोनोसॅकराइडच्या पहिल्या C1 चे दुसऱ्या मोनोसॅकराइडच्या C4 कंपाऊंड सोबत ऑक्सिजनच्या सहाय्याने जे घडतं त्या सेंटरच्या लिंकेज आपण काय म्हणतोय ग्लायकोसाइडिक लिंकेज म्हणतोय आणि या लिंकेजच्या सहाय्याने काय होतात डायसॅकराइड त्या ठिकाणी तयार होत आहेत. फॉर एक्झाम्पल आपण दिलं आहे अल्फा ग्लुकोज आणि अल्फा डी ग्लुकोजचे दोन मोनोसॅकराइड एकत्र आले तर त्याच्यातील पहिल्या मोनोसॅकराइडचा जो C1 चा OH आहे त्या ठिकाणचा हायड्रोजन आणि दुसरा C4 चा जो OH आहे त्या ठिकाणचा OH हे तिन्ही काय होत आहेत ॲज ए वॉटर मॉलिक्यूल एलिमिनेट होत आहेत आणि राहिलेला ऑक्सिजन काय करतोय त्या ठिकाणी C4 सोबत आपले लिंकेज तयार करतो आणि ते लिंकेज म्हणजेच काय ग्लायकोसाइडिक लिंकेज आणि यामुळे दोन्ही मोनोसॅकराइड एकत्र येत आहेत आणि काय तयार होतंय डायसॅकराइड कंपाऊंड दॅट इज माल्टोज त्या ठिकाणी तयार होतोय. ठीक आहे. देन नेक्स्ट ग्लायकोसाइडिक लिंकेज मध्ये आपण आणखी फर्दर एक्झाम्पल बघू शकतो काय टू monosaccharides are joined together by an oxide linkage formed by loss of water molecule. Such a linkage between two monosaccharide units through oxygen atom is glycosidic in nature. म्हणजे आता आपण ऑलरेडी बघितलं होतं काय पहिल्या मोनोसॅकराइड मधील ऑक्सिजन दुसऱ्यातील मोनोसॅकराइड मधील एका कार्बन सोबत जॉईन होतोय आणि ते जे काय ऑक्सिजनच्या थ्रू लिंकेज होते दोन सॅकराइडचं त्याला आपण जनरली काय म्हणतोय ग्लायकोसाइडिक लिंकेज असं म्हणतोय. ठीक आहे. यामध्ये शुक्रोज सुद्धा एक्झाम्पल आपण कन्सिडर करू शकतोय. वन ऑफ द कॉमन डायसॅकराइड इज शुक्रोज विच ऑन हायड्रोलिसिस गिव्स इक्विमोलर मिक्सचर ऑफ डी ग्लुकोज अँड डी फ्रुक्टोज. म्हणजे शुक्रोज हे काय डायसॅकराइडचं एक मोस्ट कॉमन एक्झाम्पल आहे जे हायड्रोलिसिस नंतर काय करतोय डी ग्लुकोज आणि डी फ्रुक्टोज काय करतोय ऑप्टेन करतोय. हेअर शुक्रोज इज अ डेक्स्ट्रोरोटेटरी बट आफ्टर हायड्रोलिसिस गिव्ह डेक्स्ट्रोरोटेटरी ग्लुकोज अँड लिव्होरोटेटरी फ्रक्टोज. म्हणजे शुक्रोज जरी डेक्स्ट्रोरोटेटरी असला तर त्याचा हायड्रोलिसिस केल्यावर काय डी ग्लुकोज आणि एल फ्रक्टोज काय होत आहेत ऑप्टेन होत आहेत. सिन्स द लिव्हो रोटेशन ऑफ फ्रक्टोज -92.4 डिग्री सेल्सियस इज मोर दॅन डेक्स्ट्रो रोटेशन ऑफ ग्लुकोज सो मिक्सचर इज ए लिव्होरोटेटरी. म्हणजे शुक्रोज आपल्याला जरी डेक्स्ट्रोमध्ये मिळत असेल तर त्याचा हायड्रोलिसिस केल्यावर काय होतोय डी ग्लुकोज आणि एल फ्रक्टोज ऑप्टेन होतो आणि एल फ्रक्टोजचं जे काय लिव्हो रोटेशन आहे ते डी ग्लुकोज पेक्षा कसं आहे थोडंसं जास्त आहे म्हणून ते मिक्सचर जनरल आपण काय म्हणतो लिव्होरोटेटरी असं कन्सिडर करतोय. दस हायड्रोलिसिस ऑफ शुगरोज ब्रिंग्स अबाउट चेंज इन साइन ऑफ रोटेशन फ्रॉम डेक्स्ट्रो टू लिव्हो अँड द प्रोडक्ट इज नेम्ड ॲज इन्व्हर्ट शुगर. म्हणजे या ठिकाणी हे जे काय साइनचं अल्टरेशन होतं म्हणजे शुक्रोज काय डेक्स्ट्रो देत असेल तर हायड्रोलिसिस केल्यानंतर तो कंपाऊंड येणार कसा लिव्हो आहे म्हणजे डेक्स्ट्रोपासून लिव्होमध्ये जे काही कन्व्हर्जन होतंय त्या कंपाऊंडला आपण जनरली काय म्हणतोय इन्व्हर्ट शुगर असं कन्सिडर करतो. हा सुद्धा MCQ मध्ये क्वेश्चन असू शकतो. इन्व्हर्ट शुगर म्हणजे काय तर इट इज नथिंग बट द कंपाऊंड ऑप्टेन आफ्टर शुक्रोज हायड्रोलिसिस. शुक्रोज हायड्रोलिसिस झाल्यानंतर जे काही कंडिशन त्या ठिकाणी तयार होते म्हणजे डेक्स्ट्रोचं लिव्होमध्ये कन्व्हर्जन होतं त्या प्रोडक्टला काय म्हणतात इन्व्हर्ट शुगर असं म्हणतात. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल माल्टोज. इट इज ए ऑल्सो डायसॅकराइड. हे सुद्धा काय डायसॅकराइड आहे. माल्टोज इज कंपोज ऑफ 2 alpha D glucose units which C1 of one glucose is linked with C4 of another glucose unit. The free aldehyde group can be produced as C1 of second glucose in solution and it shows reducing property so it is a reducing sugar. म्हणजे या ठिकाणी काय हा सुद्धा सेम पाठीमागचं एक्झाम्पल जे आपण बघितलं होतं कशाचं शुक्रोजचं याप्रमाणेच काय होतं या ठिकाणी सुद्धा रिएक्शन घडते. म्हणजे ग्लुकोज ज्या ठिकाणचा हा जो काय C1 कार्बन आहे त्या ठिकाणचं एक हायड्रोजन आणि या ठिकाणी C4 जो आहे त्या ठिकाणचा हायड्रोक्सिल ग्रुपमधील एक OH कंपाऊंड ग्रुप हे सगळे कंबाईन होतील ॲज ए वॉटर म्हणून एलिमिनेट होतील आणि उरलेला जो काय C1 वरचा ऑक्सिजन आहे तो या ठिकाणी C4 सोबत काय करेल लिंकेज करेल आणि या लिंकेजमुळे काय होतोय माल्टोज आपल्याला त्या ठिकाणी ऑप्टेन होतोय. आणि हे जे इन बिटवीनचं C1 आणि C4चं लिंकेज आहे त्याला आपण काय म्हणतोय ग्लायकोसाइडिक लिंकेज असं कन्सिडर करतोय. मग याच्यात होते काय तर द फ्री हायड्रोलाइड ग्रुप कॅन बी प्रोड्यूस्ड ॲट C1 ऑफ सेकंड ग्लुकोज इन सोल्युशन अँड इट शोज रिड्युसिंग प्रॉपर्टी सो इट इज अ रिड्युसिंग शुगर. म्हणजे या ठिकाणी हा जो काय सेकंड ग्रुप आहे त्या ठिकाणचा जो काय हे असेल अल्डिहाइड ग्रुप असेल त्या ठिकाणी काय होतोय तो ग्लुकोजच्या C1 सेकंड जो ग्लुकोजचा मॉलिक्यूल आहे त्या ठिकाणी तो फ्री अल्डिहाइड ग्रुप क्रिएट करतोय आणि त्याच्यामुळे काय होतोय
तो रिड्युसिंग प्रॉपर्टी त्या ठिकाणी दाखवेल, म्हणून याला जनरली रिड्युसिंग शुगर म्हणून सुद्धा काय केलं जातं, ओळखलं जातं. हा सुद्धा MCQ साठी आपल्याला काय महत्त्वाचा पॉईंट आहे. ठीक आहे. त्यानंतर लॅक्टोज इज नथिंग बट मिल्क शुगर सिन्स दिस डायसॅकराइड इज फाउंड इन मिल्क. लॅक्टोज आपण काय म्हणतो, मिल्क शुगर असं सुद्धा म्हणतो. का तर हा सॅकराइड काय होतो मिल्कमध्ये किंवा ॲज अ मेजर सोर्स याचा कोण आहे, मिल्क आहे. म्हणजे मिल्कमध्ये ऑप्टिमम शुगर म्हणून आपण काय करतो, त्याला कन्सिडर करू शकतोय. इट इज कंपोज्ड ऑफ बीटा डी गॅलॅक्टोज अँड बीटा डी ग्लुकोज. म्हणजे हे जनरल मिक्सचर कशाचं आहे, गॅलॅक्टोज आणि ग्लुकोजचं मिक्सचर आहे. हा सुद्धा MCQ साठी महत्त्वाचा पॉईंट आहे. लॅक्टोज इज कंपोज्ड ऑफ डॅश डॅश, गॅलॅक्टोज आणि ग्लुकोज पासून बनलेला असतोय. ठीक आहे. द लिंकेज इज बिटवीन C1 ऑफ गॅलॅक्टोज अँड C4 ऑफ ग्लुकोज. या ठिकाणी सुद्धा लिंकेज कोणामध्ये आहे, C1 कार्बन जो असेल गॅलॅक्टोजचा त्याच्यामध्ये आणि C4 कार्बन जो आहे तो ग्लुकोजचा, याच्यामध्ये काय होतंय, लिंकेज तयार होत आहे. तेच कोणतं लिंकेज असेल, ग्लायकोसाइडिक लिंकेज. म्हणजे विथ द हेल्प ऑफ ऑक्सिजन तयार होतो म्हणून याला ग्लायकोसाइडिक कन्सिडर केलं जातं. हेच इट इज ऑल्सो रिड्युसिंग शुगर. म्हणून हा सुद्धा काय आहे, रिड्युसिंग शुगर आहे. कारण या ठिकाणचा जो काय अल्डिहाइड ग्रुप आहे तो काय फ्री अल्डिहाइडिक असल्यामुळे रिड्युसिंग प्रॉपर्टी दाखवू शकतोय आणि त्या ठिकाणची रिड्युसिंग प्रॉपर्टीमुळे त्याला आपण रिड्युसिंग शुगर असं कन्सिडर करतो. म्हणजे गॅलॅक्टोजचा या ठिकाणी C1चा ऑक्सिजन या ठिकाणच्या ग्लुकोजच्या C4 सोबत काय होतं, लिंकेज तयार करतोय आणि याच्यामुळे आपल्याला लॅक्टोज मिळतोय आणि हे लिंकेज म्हणजे कोण, ग्लायकोसाइडिक लिंकेज आहे. ठीक आहे. नेक्स्ट वी विल सी हिअर पॉलिसॅकराइड्स. What are polysaccharides? Polysaccharide contain large number of monosaccharide units joined together by glycosidic linkage. Polysaccharide म्हणजे सुद्धा काय आहे, तर हा सुद्धा मोनोसॅकराइड देतोय, पण किती, मोर दॅन 10 पेक्षा अधिक मोनोसॅकराइड युनिट्स या ठिकाणी काय होतात, एकमेकाला जॉईन होत आहेत आणि कशाने जॉईन होतात, तर ग्लायकोसाइडिक लिंकेजने. म्हणजे या ठिकाणी ब्रांचिंग सुद्धा पॉसिबल आहे. पॉलिसॅकराइड्स आर मोस्ट कॉमनली एन्काउंटर्ड कार्बोहायड्रेट इन nature. They mainly act as a food storage or structural material. पॉलिसॅकराइड काय आहेत, मोस्ट कॉमनली कार्बोहायड्रेट आहेत. कशामध्ये, नेचरमध्ये फाउंड होणार जे कार्बोहायड्रेटचे टाईप बघितले आपण तर त्यात ही मोस्ट कॉमन आहेत, जे जनरली फूड स्टोरेज किंवा स्ट्रक्चरल मटेरियल म्हणून काय करतात, त्या ठिकाणी आपलं फंक्शन रन करतात. यामध्ये मोस्ट कॉमन एक्झाम्पल आपण स्टार्चेस घेऊ शकतो. स्टार्च इज द मेन स्टोरेज पॉलिसॅकराइड ऑफ प्लांट. म्हणजे प्लांटचं जे काय स्टोरेजचं काम करायचं आहे किंवा जे काय आपण एनर्जी म्हणतोय, स्टार्च म्हणजे काय, जनरली पिष्टमय पदार्थ आपण म्हणतोय. हा जो काय पिष्टमय पदार्थ आहे तो काय करतोय, ॲज अ स्टोरेज पॉलिसॅकराइड म्हणून काय करतोय, प्लांटमध्ये फंक्शन करतोय. म्हणजेच इट इज द मोस्ट इम्पॉर्टंट डायटरी सोर्स ऑफ ह्युमन बिईंग. हाय कंटेंट ऑफ स्टार्च इज फाउंड इन सेरल्स, रूट्स, ट्युबर्स अँड सम व्हेजिटेबल्स. हा जनरली डायटरी सोर्स म्हणजे काय, एनर्जी प्रोव्हाइड करायचं काम काय करतो ह्युमन बिईंगला या ठिकाणी, याच्यातून आपल्याला एनर्जी मिळू शकते. जनरली हा पिष्टमय कंपाऊंड आहे त्यामुळे, किंवा पिष्टमय पदार्थ आपण असं म्हणतो. जनरली अन्नधान्य, सेल्स म्हणजे काय, अन्नधान्य असतील, रूट्स असतील किंवा ट्युबर्स असतील म्हणजे कंदमुळे असतील किंवा डिफरंट व्हेजिटेबल असतील, या सगळ्यामध्ये हाय कॉन्टेंटमध्ये काय होतोय, स्टार्च आपल्याला ऑब्टेन होऊ शकतोय. इट इज पॉलिमर ऑफ अल्फा ग्लुकोज कन्सिस्ट ऑफ 2 कंपोनंट. हा सुद्धा MCQ क्वेश्चन आहे. स्टार्च म्हणजे काय, तर पॉलिमर ऑफ अल्फा ग्लुकोज. म्हणजे अल्फा ग्लुकोजच पुढचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे कोण आहे, स्टार्च आहे. आणि तो जनरली 2 कंपोनंट पासून बनलेला असतो, एक ॲमिलोज आणि दुसरं ॲमिलोपेक्टिन. लेट्स सी ॲमिलोज. ॲमिलोज मीन्स इट इज वॉटर सोल्युबल कंपोनंट विच कन्स्टिट्यूएंट अबाउट 15 to 20% ऑफ स्टार्च. हा काय वॉटर सोल्युबल कंपाऊंड आहे ज्याच्यामध्ये 15 ते 20% काय असतोय, स्टार्च असतोय. केमिकली ॲमिलोज इज लॉंग अनब्रांच्ड चेन विथ 200 to 1000 अल्फा डी ग्लुकोज युनिट्स हेल्ड बाय C1 C4 ग्लायकोसाइडिक लिंकेज. म्हणजे हा जनरली काय आहे, तर 200 ते 1000च्या इन बिटवीनच्या रेंजमध्ये काय होतात, अल्फा डी ग्लुकोज एकमेकाला जॉईन होत जातात. कशाने होतात, C1 C4 ग्लायकोसाइडिक लिंकेज. आपण आता ऑलरेडी बघितलं होतं ग्लायकोसाइडिक लिंकेज म्हणजे काय, तर पहिल्या मोनोमरमधील जो C1 आहे त्या ठिकाणचा ऑक्सिजन दुसऱ्या मोनोमरच्या C4च्या कार्बनसोबत लिंकिंग तयार करतोय विथ द हेल्प ऑफ ऑक्सिजन. त्या लिंकिंगला काय म्हणतात, ग्लायकोसाइडिक लिंकेज. आणि त्या लिंकेजच्या सहाय्याने ॲमिलोज काय होतोय, नंबर ऑफ मोनोमर युनिट्स एकत्र जोडून काय करू शकतोय, स्टार्चचे कंपाऊंड त्या ठिकाणी ऑब्टेन झालेले आपल्याला बघायला मिळतील. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी बघा, हा पहिला युनिट आहे किंवा पहिला मोनोमर आहे कशाचा, डी ग्लुकोजचा. हा दुसरा असेल, हा तिसरा असेल आणि सो ऑन. या ठिकाणी काय होतील, मल्टिपल नंबरमध्ये काय होतील, ग्लुकोजचे युनिट ॲड होत जातील. कसे ॲड होत आहेत, तर हा पहिला मोनोमर आहे. पहिल्या मोनोमरचा जो C1 कार्बन आहे त्या ठिकाणचा जो ऑक्सिजन आहे तो दुसऱ्या मोनोमरच्या C4च्या कार्बनसोबत काय होतोय,
कंबाईन होतोय बाय इलिमिनेशन ऑफ वॉटर काय होतं बाहेर पडतोय आणि पहिला कार्बन आणि या ठिकाणचा 4 नंबरचा कार्बन ऑक्सिजन साइन एकमेकाला जॉईन होतात म्हणजे 2 मोनोमर युनिट एकत्र येतील. सेम त्याप्रमाणे दुसरा तिसऱ्या सोबत तिसरा चौथ्या सोबत एकमेकाला कंबाईन होत जातील आणि जो काय कंपाऊंड मिळतोय तो 200 to 1000 ग्लुकोज युनिट्स एकत्र काय होतील या लिंकेजने जॉईन होऊ शकतील आणि ते जनरली म्हणजे ॲम्युलोजचे काय आपल्याला केमिकल स्ट्रक्चर आहे असं आपण कन्सिडर करू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट ॲम्युलोपेक्टिन. व्हॉट इज ॲम्युलोपेक्टिन? इट इज इनसोल्युबल इन वॉटर. ॲम्युलोज काय होता सोल्युबल होता हा काय आहे इनसोल्युबल आहे. इट कन्सिस्ट ऑफ 80 to 85% ऑफ स्टार्च. जवळपास 80 ते 85% स्टार्च काय याच्यामध्ये प्रेझेंट आहे. इट इज ब्रांचड चेन पॉलिमर ऑफ अल्फा डी ग्लुकोज. ॲम्युलोज काय होता अनब्रांचड होता हा काय आहे ब्रांचड आहे. कशाचा आहे अल्फा डी ग्लुकोज पासून बनलेला आहे. इन विच चेन इज फॉर्मड बाय C1C4 ग्लायकोसाइडिक लिंकेज वेअर ब्रांचिंग ऑकर्स बाय C1C6 ग्लायकोसाइडिक लिंकेज. म्हणजे यामध्ये सुद्धा सेम तेच केमिकल रिएक्शन घडते. काय पहिल्या मॉलिक्युलचा C1 चा कार्बन दुसऱ्या मॉलिक्युलच्या C4 सोबत ऑक्सिजन सहाय्याने म्हणजे ग्लायकोसाइडिक लिंकेजने काय होतोय जॉईन होतोय. पण याच्यामध्ये फक्त स्ट्रेट चेन न राहता या ठिकाणी ब्रांचिंग सुद्धा आपल्याला बघायला भेटते आणि ती ब्रांचिंग होते कुठे तर जो काय फर्स्ट कार्बन किंवा जो काय आपला मोनोमर युनिट आहे त्याचा C1 पोझिशनचा कार्बन दुसऱ्या ब्रांचिंगच्या मोनोमर सोबत काय करेल C6 पोझिशनला काय करतोय आपलं ग्लायकोसाइडिक लिंकेज त्या ठिकाणी दाखवतोय आणि त्याच्यानुसार नंबर ऑफ मोनोमर युनिट स्टेट चेन ॲज वेल एज ब्रांच स्ट्रक्चरमध्ये काय होतील एकमेकाला कंबाईन होत जातील आणि त्या ठिकाणी काय होतं आपल्याला 80 to 85% स्टार्च असणारा ॲम्युलोपेक्टिन काय होतोय ऑप्टेन होतो. म्हणजे या ठिकाणी बघायला मिळतोय पहिलं काय झालं पहिला मोनोमरचा C1 चा जो कार्बन आहे तो दुसऱ्या मोनोमरच्या C4 सोबत काय झाला ऑक्सिजन सहाय्याने जॉईन झाला म्हणजे ग्लायकोसाइडिक लिंकेज त्या ठिकाणी बघायला मिळालं. ठीक आहे. आणि त्यानंतर सेम त्या दुसऱ्या मोनोमरचा जो काय 1 नंबरचा कार्बन होता त्या ठिकाणचा जो काय हे असेल ऑक्सिजन ग्रुप असेल तो काय करतोय C1 पोझिशन आणि समोरून येणाऱ्या मोनोमरच्या C6 पोझिशन या ठिकाणी ब्रांचिंग दाखवतोय. हे जे ब्रांचिंग आहे ते सुद्धा कशामुळे ऑक्सिजनच्या प्रेझेन्समुळे म्हणून याला आपण जनरल काय म्हणतोय C1C6 ग्लायकोसाइडिक लिंकेज म्हणतोय. या ठिकाणी किती होतं C1C4 ग्लायकोसाइडिक लिंकेज होतं आणि याप्रमाणे स्ट्रेट चेन ॲज वेल एज ब्रांच स्ट्रक्चरमध्ये काय होतात ॲम्युलोपेक्टिनचं मॉलिक्यूल तयार होतील. ठीक आहे. Next here we will see cellulose. What are cellulose? Cellulose occurs exclusively in plant and it is the most abundant organosubstance in plant kingdom. While carbohydrates are stored in animal body as a glycogen. Glycogen म्हणजे काय जनरली साखरेसारखा दिसणारा एक खुरतातील पदार्थ जो आहे त्याला आपण जनरली काय म्हणतो ग्लायकोजन. म्हणजे ॲनिमल बॉडीमध्ये काय असतात ॲज ए ग्लायकोजन म्हणून काय होतात सेल्युलोज राहतात. तर प्लांटमध्ये काय एक्सक्लुझिव्हली हे आपल्याला बघायला मिळतं सेल्युलोज. कशामध्ये मोस्ट अबंडंट ऑर्गॅनिक सबस्टन्स इन प्लांट किंगडम म्हणजे प्लांटमध्ये आढळणारा सगळ्यात मुबलक प्रमाणात किंवा जास्त प्रमाणात आढळणारा ऑर्गॅनिक सबस्टन्स म्हणजे कोण आहे सेल्युलोज आहे जो मानवी शरीरामध्ये किंवा ॲनिमलच्या बॉडीमध्ये काय होतात ॲज ए ग्लायकोजन म्हणून काय होतोय स्टोर होतं. ग्लायकोजन म्हणजे शुगर लाईक मटेरियल. ठीक आहे. सेल्युलोज इज ए स्ट्रेट चेन पॉलिसॅकराइड कंपोज्ड ओनली ऑफ बीटा डी ग्लुकोज युनिट्स विच आर जॉइंड बाय ग्लायकोसाइडिक लिंकेज बिटवीन C1 ऑफ वन मॉलिक्यूल युनिट अँड C4 ऑफ नेक्स्ट ग्लुकोज युनिट. म्हणजे या ठिकाणी काय होतंय तर इट इज अ स्ट्रेट चेन पॉलिसॅकराइड विच कंपोज्ड ऑफ बीटा डी ग्लुकोज म्हणजे डी ग्लुकोज युनिट एकमेकाला काय होतात C1 C4 या लिंकिंगने एकमेकाला जॉईन होत जातील. म्हणजे या ठिकाणी बघू शकतो आपण हा काय C1 पोझिशनचा ऑक्सिजन जो असेल तो C4 पोझिशनच्या कार्बन सोबत ऑक्सिजन सहाय्याने काय होतो जॉईन होतोय आणि या लिंकिंगमुळे हे दोन्ही मोनोमर एकत्र आले. सेम तेच आपल्या या ठिकाणी बघायला मिळतो. काय या ठिकाणचा जो काय C4 चा कार्बन आहे तो या ठिकाणच्या C1 च्या कार्बन सोबत काय होतो ऑक्सिजन सहाय्याने जॉईन होतोय. म्हणजे C1C4 या लिंकेजने काय होतात एकमेकाला मोनोमर जोडले जातील आणि त्यातूनच अल्फा डी ग्लुकोज पासून काय होतोय सेल्युलोज आपल्याला ऑप्टेन झालेला बघायला मिळू शकतोय. ठीक आहे. Here are the summary of saccharides and polysaccharides. म्हणजे डिफरंट टाईपचे सॅकराइड्स कोणते डायसॅकराइड कोणते आहेत पॉलिसॅकराइड कोणते आहेत त्यामध्ये कार्बोहायड्रेट त्याचा हायड्रोलिसिसचा प्रोडक्ट कोणता आहे त्या ठिकाणी कोणतं लिंकेज घडतं आणि रिड्युसिंग प्रॉपर्टी कोणती आहे याचा एक समरी चार्ट काय केला आपण या ठिकाणी प्रोव्हाइड केलेला आहे. त्यामध्ये शुक्रोज त्यालाच आपण डायसॅकराइड म्हणतोय. हायड्रोलिसिस टाईप कोणता आहे अल्फा डी ग्लुकोज आणि बीटा डी फ्रक्टोज असे दोन प्रोडक्ट काय होतात त्या ठिकाणी आपले ऑप्टेन होतात कशाला शुक्रोज हायड्रोलिसिस केल्यानंतर. लिंकेज या ठिकाणी कोणता आहे जर त्याचं डायसॅकराइड तयार होत असेल तर C1 ग्लुकोज आणि C2 फ्रक्टोज या ठिकाणचं लिंकेज आपल्याला काय होते बघायला मिळते जे आर
नॉन रिड्युसिंग नेचर. याप्रमाणे आपलं बाकीचे कंपाऊंडचं समरी काय केली आपण या ठिकाणी मेन्शन केलं. जे ऑलरेडी आपण स्टडी केली तेच त्यांचा हायड्रोलिसिसचा प्रोडक्ट कोणता आहे, त्यांचं लिंकेज कोणतं आहे किंवा त्यांचं रिड्युसिंग प्रॉपर्टी कशी आहे हे सर्व आपण या चार्टमध्ये काय केले मेन्शन केले, जे आपल्या MCQ साठी थोडंसं काय असेल इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. नेक्स्ट वी विल सी प्रोटीन्स. What are proteins? Proteins are the most abundant biomolecules of living system. Proteins म्हणजे काय, सजीवातील सर्वात जास्त किंवा मुबलक प्रमाणात सापडणारा बायोमॉलिक्यूलचा टाईप आहे किंवा मॅक्झिमम अमाऊंटमध्ये एखाद्या बॉडीमध्ये प्लांट असू द्या किंवा ॲनिमल असू द्या त्यांच्या बॉडीमध्ये मॅक्झिमम अमाऊंटमध्ये काय होते प्रोटीन्स आपल्याला ऑप्टेन झालेले बघायला मिळतील. प्रोटीन्स म्हणजे जनरली आपण काय म्हणतो पोषक तत्वे किंवा ग्रोथ आणि डेव्हलपमेंटसाठी अत्यंत महत्त्वाचे असणारे पदार्थ म्हणून आपण याला काय करतोय कन्सिडर करू शकतोय. दे आर चीप सोर्सेस. द चीप सोर्सेस ऑफ प्रोटीन्स आर मिल्क, चीज, पल्सेस, पीनट्स, फिश, मीट इटसेट्रा. म्हणजे या ठिकाणी जो काही प्रोटीन्स आहेत त्याचे मेजर सोर्स आपण बघितले. म्हणजे प्रोटीन्स कुठून आपल्याला भेटू शकतील तर कुठून, मिल्कमधून असतील, चीज म्हणजे काय दुधापासून बनलेले पदार्थ असतील, पल्सेस म्हणजे काय जनरली आपण कडधान्य किंवा डाळी म्हणतोय डाळी असतील, पीनट म्हणजे काय शेंगदाणे, फिश, मीट या सर्वांपासून किंवा हे सर्व काय मेजर सोर्स आहेत प्रोटीनचा, जे आपल्या बॉडीसाठी मॅक्झिमम प्रोटीनचा अमाऊंट काय करू शकतील प्रोव्हाइड करू शकतील. दे ऑकर इन एव्हरी पार्ट ऑफ बॉडी अँड फॉर्म अ फंडामेंटल बेसिस ऑफ स्ट्रक्चरल अँड फंक्शन ऑफ लाईफ. प्रोटीन्स काय मानवी किंवा प्लॅन्टच्या शरीराच्या प्रत्येक भागामध्ये ऑप्टेन असतील आणि त्यांच्यामुळेच काय होतात त्या पर्टिक्युलर भागाचं स्ट्रक्चर आणि फंक्शन काय होते मेंटेन केलं जाते. ठीक आहे. दे आर ऑल्सो रिक्वायर्ड फॉर ग्रोथ अँड मेंटेनन्स ऑफ बॉडी. द वर्ड प्रोटीन इज डेराइव्ड फ्रॉम ग्रीक वर्ड प्रोटिओज विच मीन्स प्रायमरी ऑर द प्राईम इम्पॉर्टन्स. म्हणजे हा काय आहेत ग्रोथ आणि मेंटेनन्ससाठी महत्त्वाचे आहेत, जे जनरली ग्रीक वर्ड कोणता प्रोटिओज पासून घेतलेला आहे. प्रोटिओज म्हणजे काय प्रायमरी किंवा प्राईम इम्पॉर्टन्स म्हणजे सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट किंवा महत्त्वाचे असणारे किंवा मूळ महत्त्वाचे असणारे कंपोनंट म्हणून काय होतोय प्रोटिओज हा वर्ड यूज केला जातोय. आणि सिमिलर प्रोटीन सुद्धा गरजेचे आहेत म्हणून त्याला या वर्डपासून काय केलं प्रोटीन हे नाव देण्यात आलं. ठीक आहे. ऑल प्रोटीन्स आर पॉलिमर्स ऑफ अल्फा अमिनो ऍसिड. प्रोटीन्स म्हणजे शॉर्टमध्ये काय अल्फा अमिनो ऍसिडचे काय पॉलिमर आहेत. म्हणजे डिफरंट नंबर ऑफ अमिनो ऍसिड्स काय होतील एकमेकाला कंबाईन होतील किंवा जॉईन होतील आणि त्यापासून काय होतोय जो पॉलिमर भेटेल तो म्हणजे कोण असतोय प्रोटीन असतोय. ओके. मग या ठिकाणी आपण आता नंतर काय करूया अमिनो ऍसिड म्हणजे काय ते बघूया. ठीक आहे. अमिनो ऍसिड. व्हॉट इज अमिनो ऍसिड? अमिनो ऍसिड कंटेन अमिनो that is NH2 and carboxyl that is COOH functional group. म्हणजे अमिनो ऍसिड म्हणजे काय तर असे पॉलिमर ज्यामध्ये अमिनो आणि कार्बोक्सिल दोन्ही फंक्शनल ग्रुप असतील प्रेझेंट असतील. इट इज कलरलेस, क्रिस्टलाइन, सॉलिड, वॉटर सोल्युबल, हाय मेल्टिंग सॉलिड. हे काय आहेत कलरलेस आहेत, क्रिस्टलाइन नेचर आहेत, वॉटर सोल्युबल आहेत आणि त्यांचा मेल्टिंग पॉईंट कसा आहे जास्त किंवा हाय आहे. या ठिकाणी स्ट्रक्चर तुम्ही बघू शकता अल्फा अमिनो ऍसिड स्ट्रक्चर दिलेलं आहे ज्याच्यामध्ये NH2 म्हणजे कोणता अमिनो ग्रुप आहे, त्यानंतर COH म्हणजे कोणता कार्बोक्सिल ग्रुप आहे आणि या पूर्ण कंपाऊंडला ज्यामध्ये अमिनो आणि कार्बोक्सिल ग्रुप आहे त्याला काय म्हणतात अमिनो ऍसिड असं कन्सिडर केलं जातं. डिपेंडिंग अपॉन द रिलेटिव्ह पोझिशन ऑफ अमिनो ग्रुप विथ रिस्पेक्ट टू कार्बोक्सिल ग्रुप द अमिनो ऍसिड्स कॅन बी क्लासिफाईड ॲज अल्फा, बीटा, गॅमा अँड सो ऑन. ओनली अल्फा अमिनो ऍसिड्स आर ऑब्टेन्ड ऑन हायड्रोलिसिस ऑफ प्रोटीन्स. म्हणजे या ठिकाणी हा जो काय कार्बोक्सिल ग्रुप आहे किंवा अमिनो ग्रुप आहे यांची एकमेकासोबत पोझिशन कशी आहे त्याच्यानुसार अमिनो ऍसिडला अल्फा, बीटा, गॅमा, डेल्टा किंवा सो ऑन आणखी फर्दर क्लासमध्ये क्लासिफाय केलं जातं. त्यामधील ओनली अल्फा अमिनो ऍसिड ऑब्टेन्ड ऑन हायड्रोलिसिस ऑफ प्रोटीन. त्यामधील फक्त प्रोटीनचं हायड्रोलिसिस केलं तर अल्फा अमिनो ऍसिड काय होतं ऑब्टेन होते. म्हणूनच प्रोटीनला काय म्हटलं जातं पॉलिमर ऑफ अल्फा अमिनो ऍसिड्स. यामध्ये ग्लायसिल इज सो नेम्ड सिन्स इट इज स्वीट इन टेस्ट. अल्फा अमिनो ऍसिड मध्ये आपण ग्लायसिनचं सुद्धा काय करतोय त्या ठिकाणी एक्झाम्पल म्हणजे हे जो काय ग्रुप दिला आहे त्याचं एक्झाम्पल आपण कन्सिडर करू शकतोय जो कसा आहे स्वीट इन टेस्ट आहे. तो ग्रीक वर्ड ग्लायकोज म्हणजे स्वीट या वर्डपासून काय केलं आहे ऑब्टेन करण्यात आला आहे. आता अमिनो ऍसिडचा विचार जर आपण केला तर काय अमिनो ऍसिड्स आर बिहेव लाईक साल्ट रादर दॅन सिम्पल अमाइन्स ऑर कार्बोझायलिक ऍसिड. आता अमिनोमध्ये काय आहे अमिनो ग्रुप पण आहे आणि कार्बोझिल ग्रुप पण आहे. म्हणजे त्या ठिकाणी तो फक्त अमाइन किंवा फक्त कार्बोझिलिक ऍसिड असं बिहेव न करता काय करतोय ॲज ए साल्ट. साल्ट म्हणजे काय मिक्सचर ऑफ बोथ ऍसिड अँड बेस करतोय. का तर दिस बिहेवियर इज ड्यू टू प्रेझेन्स ऑफ बोथ ऍसिडिक अँड बेसिक ग्रुप्स इन सेम मॉलिक्यूल. हे कशामुळे घडते तर ऍसिडिक आणि बेसिक ग्रुप दोन्ही एकाच मॉलिक्यूलमध्ये प्रेझेंट असल्यामुळे काय होतं आपल्याला
हे बघायला मिळते. म्हणजे बेस ॲसिडिक म्हणजे कोणता, कार्बोक्सिल ग्रुप यामध्येच आहे आणि दुसरा अमिनो ग्रुप तो सुद्धा काय आहे, यामध्येच प्रेझेंट आहे. म्हणजे दोन्ही ॲसिड आणि बेस एकातच प्रेझेंट आहे म्हणून हे काय करतोय, ॲज ए साल्ट म्हणून काम करतोय. इन ॲक्वियस सोल्युशन कार्बोक्सिलिक ग्रुप कॅन लॉस अ प्रोटॉन अँड अमिनो ग्रुप कॅन ॲक्सेप्ट अ प्रोटॉन गिव्हिंग राईज टू डायपोलर आयन नोन ॲज ज्युटर आयन. म्हणजे या ठिकाणी काय होतं, ॲक्वियस सोल्युशनमध्ये जर आपण अमिनो ॲसिडला पुट केलं तर त्या ठिकाणी जो काय कार्बोक्सिल ग्रुप आहे तो काय करतो, H+ आयन देऊ शकतोय आणि जो अमिनो ग्रुप आहे तो त्या H+ आयनला काय करतोय, ॲक्सेप्ट करतोय आणि त्यामुळे कार्बोक्सिल ग्रुप पॉझिटिव्ह साईन शो करेल आणि जो काय अमिनो ग्रुप आहे तो काय करेल, निगेटिव्ह साईन शो करेल आणि त्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी डायपोलर नेचर तयार होतं. त्याला आपण जनरली ज्युटर आयन असं काय करतोय, कन्सिडर करतोय. MCQ साठी हा महत्त्वाचा पॉईंट आहे ज्युटर आयनचा. म्हणजे डायपोलर नेचरलाच आपण काय म्हणतो, ज्युटर आयन असं कन्सिडर करतो. दिस इज न्यूट्रल बट कंटेन्स बोथ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्ज. इन ज्युटर आयोनिक फॉर्म अमिनो ॲसिड शोज एम्पिरियोडिक बिहेवियर ॲज दे रिएक्ट बोथ विथ ॲसिड अँड बेस. म्हणजे या ठिकाणी ज्युटर आयन जरी न्यूट्रल असला म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही प्रेझेंट असले तरी या फॉर्ममध्ये असताना अमिनो ॲसिड एम्पिरियोडिक म्हणून काम करतो. एम्पिरियोडिक म्हणजे काय, तर इन बिटवीन्स नेचर असणार. म्हणजे जनरली तो ॲसिड म्हणून पण काम करू शकतो, म्हणजे ॲसिड रिएक्शन पण दाखवू शकतोय किंवा बेसिक कंपाऊंड सुद्धा सोबत रिएक्ट होऊ शकतोय. ठीक आहे. नेक्स्ट क्लासिफिकेशन ऑफ अमिनो ॲसिड. अमिनो ॲसिडचं क्लासिफिकेशन या ठिकाणी आपण दिलेलं आहे. क्लासिफिकेशन ऑफ अमिनो ॲसिड त्यामध्ये दोन क्लासमध्ये आपण क्लासिफिकेशन करणार आहे. पहिली क्लास काय आहे, डिपेंडिंग अपॉन रिलेटिव्ह नंबर ऑफ अमिनो अँड कार्बोक्सिल ग्रुप. म्हणजे त्या ठिकाणी अमिनो ॲसिड तयार होताना अमिनो आणि कार्बोक्सिलचे ग्रुप कसे अरेंज झालेत किंवा किती आहे त्यांचं नंबरिंग, त्यानुसार त्यांचं 3 क्लास पडणार. त्यात ॲसिड, बेस, न्यूट्रल आणि दुसऱ्या बाजूला ऑन द बेसिस ऑफ सिंथेसिस म्हणजे तो इसेन्शियल अमिनो ॲसिड आहे का नॉन इसेन्शियल आहे, या 2 क्लासमध्ये काय करणार, त्याचं क्लासिफाय करणार. त्यामध्ये आता नंबर ऑफ अमिनो ॲसिड आणि कार्बोक्सिल ग्रुपवरती बेसिस म्हटलं तर 3 क्लास. त्यामध्ये न्यूट्रल म्हणजे काय, नंबर ऑफ कार्बोक्सिल ग्रुप्स आर इक्वल टू नंबर ऑफ अमिनो ग्रुप्स. म्हणजे कार्बोक्सिल ग्रुपचा आणि अमिनो ग्रुपची संख्या जर त्या दिलेल्या अमिनो ॲसिडमध्ये सारखी असेल तर तो काय असेल, न्यूट्रल टाईप असेल. फॉर एक्झाम्पल ग्लायसिन, ॲलेनाइन किंवा व्हॅलिन हे सगळे एक्झाम्पल आपण काय करतोय, कन्सिडर करू शकतोय. दुसरा टाईप ॲसिडिक. ॲसिडिक कधी म्हणायचं, नंबर ऑफ कार्बोक्सिल ग्रुप्स आर ग्रेटर दॅन नंबर ऑफ अमिनो ग्रुप. म्हणजे या ठिकाणी बेसपेक्षा ॲसिड कंपोनंट जर जास्त असतील तर ते काय ॲसिडिक नेचर असेल. त्यामध्ये ॲस्पार्टिक ॲसिड असेल किंवा ॲस्पार्जिन असेल किंवा ग्लुटॅमिक ॲसिड असेल, हे सगळे एक्झाम्पल आपण काय करतोय, कन्सिडर करू शकतोय. किंवा लास्ट टाईप त्यामध्ये आपण बेसिक घेऊ शकतो. बेसिक काय सांगतोय, नंबर ऑफ अमिनो ग्रुप्स आर ग्रेटर दॅन नंबर ऑफ कार्बोक्सिल ग्रुप. म्हणजे ॲसिड ग्रुपपेक्षा बेसिक ग्रुप जर जास्त असेल तर तो बेसिक अमिनो ॲसिडच्या टाईपमध्ये येईल. त्यामध्ये लायसिन, अर्जिनिन किंवा हिस्टिडीन हे सगळे आपण काय करतोय, एक्झाम्पल कन्सिडर करू शकतोय. आणि सिंथेसिसच्या बेसिसवरती म्हटले तर अमिनो ॲसिड 2 टाईप पडतात. एक इसेन्शियल अमिनो ॲसिड, दुसरा नॉन इसेन्शियल अमिनो ॲसिड. इसेन्शियल म्हणजे काय, कॅनॉट बी सिंथेसाइज्ड इन बॉडी अँड मस्ट बी ऑब्टेन्ड थ्रू डाएट. म्हणजे असं सगळे अमिनो ॲसिड जे बॉडीमध्ये तयार होत नाही ते तुम्हाला डाएटमधून किंवा जेवणामधूनच काय करावं लागतील, इनटेक करावे लागतील. ते सगळे इसेन्शियलमध्ये येतील. आणि नॉन इसेन्शियल म्हणजे काय, कॅन बी सिंथेसाइज्ड इन बॉडी. म्हणजे तुम्हाला डायरेक्टली घ्यायची गरज नाही आहे, बॉडीमध्ये नॅचरल ते काय होत आहेत, तयार होत आहेत. इसेन्शियलमध्ये एक्झाम्पल आपण व्हॅलिन किंवा लायसिन किंवा अर्जिनिन एक्सेट्रा घेऊ शकतो. तर नॉन इसेन्शियलमध्ये काय, ग्लायसिन असेल, ॲलेनाइन असेल किंवा ॲस्पार्टिक ॲसिड असेल, ग्लुटॅमिक ॲसिड असेल, हे सगळे एक्झाम्पल आपण नॉन इसेन्शियलमध्ये काय करतोय, कन्सिडर करतोय. हे क्लासिफिकेशन सुद्धा आपल्याला MCQसाठी काय आहे, महत्त्वाचं आहे. इसेन्शियलचे टाईप कोणते, नॉन इसेन्शियलचे कोणते, न्यूट्रल कधी म्हणायचं, ॲसिडिक कधी म्हणायचं किंवा बेसिक अमिनो ॲसिडचं क्लासिफिकेशन कधी करायचं. ठीक आहे. नेक्स्ट हेअर वी विल स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन्स. या ठिकाणी आपण काय करणार आहे, प्रोटीनचं स्ट्रक्चर बघणार आहे. व्हॉट आर प्रोटीन्स? प्रोटीन्स आर पॉलिमर्स ऑफ अल्फा अमिनो ॲसिड. ऑलरेडी आपण डेफिनेशन बघितली. प्रोटीन्स म्हणजे काय, अल्फा अमिनो ॲसिडचे काय आहेत, पॉलिमर आहेत. म्हणजे डिफरंट अल्फा अमिनो ॲसिड्स एकत्र येतील किंवा नंबर ऑफ अमिनो ॲसिड एकत्र येतील आणि पॉलिमर काय होईल, तयार होईल. आणि तो पॉलिमर म्हणजेच कोण असेल, प्रोटीन असेल. दे आर कनेक्टेड टू इच अदर बाय पेप्टाइड बॉन्ड ऑर पेप्टाइड लिंकेज. ते काय होतात, पेप्टाइड बॉन्डने किंवा पेप्टाइड लिंकेजने एकत्र येत आहेत. मग पेप्टाइड लिंकेज म्हणजे काय, तर पेप्टाइड लिंकेज म्हणजे काय, केमिकली पेप्टाइड लिंकेज इज अन अमाइड फॉर्मड बिटवीन COH म्हणजेच कार्बोक्सिल ग्रुप आणि NH2 म्हणजेच कोण, अमिनो ग्रुप. अमिनो ग्रुप आणि कार्बोक्सिल ग्रुपमध्ये तयार होणारा जो काय अमाइड आहे त्या अमाइडलाच काय म्हणतात, पेप्टाइड लिंकेज असं
कन्सिडर केलं जातं. त्या ठिकाणी एक्झाम्पल आपण घेऊ शकतोय. 2 मोनोमर आहेत, एक आहे ग्लायसिनचा, एक आहे ॲलेनिनचा. ग्लायसिन आणि ॲलेनिन ज्या वेळेस एकमेकासोबत रिॲक्शनमध्ये जातील किंवा एकमेकासोबत रिॲक्ट होतील त्यावेळेस हा जो काय पहिला कार्बोक्सिल ग्रुप आहे तो कार्बोक्सिल ग्रुप आणि हा जो काय आपला ॲमिनो ग्रुप आहे तो ॲमिनो ग्रुप एकमेकासोबत काय होईल, पेप्टाइड लिंकेजने जॉईन होतोय विथ इलिमिनेशन ऑफ H2O. म्हणजे याच्यातील हा जो काय कार्बोक्सिलमधील OH आहे हा OH आणि हा जो अमिनो ग्रुप आहे त्यातील H हे काय होतील, वॉटर स्वरूपात काय होतील, इलिमिनेट होतील. आणि त्यानंतर हा जो काय CO म्हणजे आपला जो कार्बोक्सिलमधील ग्रुप राहिला तो या अमिनोमधील NH सोबत काय होईल, लिंकिंग करेल. ते लिंकिंग म्हणजेच काय, पेप्टाइड लिंकेज झालं. म्हणजे हा जो काय अमाइड ग्रुप सेंट्रल तयार झाला त्या अमाइड फॉर्मेशन म्हणजेच काय आहे, आपल्या त्या ठिकाणचं पेप्टाइड बॉन्डिंग आहे. आणि ते पेप्टाइड बॉन्डिंग काय करतो, आपल्याला डिफरंट प्रोटीन्स मॉलिक्यूल काय होतोय, क्रिएट करण्यासाठी हेल्प करतोय. ठीक आहे. नेक्स्ट वी विल सी स्ट्रक्चर अँड शेप्स ऑफ प्रोटीन. आता प्रोटीनचे डिफरंट स्ट्रक्चर किंवा शेपमध्ये काय होतं, क्लासिफिकेशन केलं जातं. त्यामध्ये प्रायमरी असतील, सेकंडरी, टर्शियरी आणि क्वाटर्नरी असे, इच लेवल बिईंग मोर कॉम्प्लेक्स दॅन द प्रिव्हियस वन. म्हणजे प्रायमरी असेल तर थोडा सिंपल टाईप आहे किंवा सिंपल शेप आणि स्ट्रक्चर आहे प्रोटीनचं. सेकंडरी थोडंसं कॉम्प्लिकेटेड असेल, टर्शियरी आणखी थोडं कॉम्प्लिकेटेड आणि क्वाटर्नरी मोस्ट कॉम्प्लिकेटेड किंवा एकदम फोल्डिंग सिस्टममध्ये आहे असं आपण त्याला काय करतोय, कन्सिडर करू शकतो. त्यामध्ये एक्झाम्पल पहिलं आपण घेतलं प्रायमरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन्स. प्रोटीन्स मे हॅव 1 or more polypeptide chains. Each polypeptide in protein has amino acid linked with each other in specific sequence and it is the sequence of amino acid that is said to be प्रायमरी इन स्ट्रक्चर. म्हणजे एका सरळ चेनमध्ये किंवा एका सरळ सिक्वेन्समध्ये जर अमिनो ॲसिड एकमेकाला लिंकिंग होत गेले असतील तर जनरली तो सिंपल फॉर्म आपण प्रायमरी स्ट्रक्चर म्हणून काय करतोय, कन्सिडर करतो. एनी चेंज इन दिस प्रायमरी स्ट्रक्चर दॅट इज द सिक्वेन्स ऑफ अमिनो ॲसिड क्रिएट्स अ डिफरंट प्रोटीन. आणि हे जे काय सिंपल स्ट्रक्चर आहे त्यामधील जे काही मोनोमर आपले एकत्र आले त्यांचा सिक्वेन्स जर बदला तर डिफरंट आपल्या प्रोटीन काय होतात, ऑप्टेन झाल्याचं बघायला मिळतील. ठीक आहे. मग या ठिकाणी जे काही असेल दुसरा टाईप असेल कशाचा, प्रोटीनचा. कोणता, सेकंडरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन्स. त्यामध्ये आपण काय सांगतोय, सेकंडरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन्स रेफर्स टू शेप इन विच इज लॉंग पॉलिपेप्टाइड चेन कॅन एक्झिस्ट. म्हणजे याच्यामध्ये काय असेल, लॉंग पॉलिपेप्टाइड चेन काय असते, एक्झिस्ट असेल. दे आर फाउंड इन एक्झिस्ट 2 डिफरंट टाइप्स ऑफ स्ट्रक्चर. यामध्ये जनरली 2 टाईपचे स्ट्रक्चर आपल्याला बघायला मिळतात सेकंडरीमध्ये. त्यामध्ये अल्फा हेलिक्स आणि बीटा प्लेटेड शीट अशी दोन्ही स्ट्रक्चर आपण काय करतोय त्यामध्ये ऑब्झर्व करू शकतो. म्हणजे प्रायमरीपेक्षा थोडीशी ही सिस्टीम काय असणार आहे, थोडीशी जास्त कॉम्प्लिकेटेड असेल. या ठिकाणी तुम्ही स्ट्रक्चरमध्ये बघू शकता. आता प्रायमरी स्ट्रक्चर आपण बघितलं होतं, सिम्पलर स्ट्रक्चरमध्ये गेला होता. सेकंडरीमध्ये काय थोडंसं डिफरंट टाईप स्ट्रक्चर म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला मल्टिपल नंबरमध्ये जॉईनिंग झाल्याचं काय होतं बघायला मिळतं. म्हणजे थोडंसं कॉम्प्लिकेशन वाढलेलं आहे. टर्शियरीमध्ये काय तर जास्त प्रकारचे आपल्याला ओव्हरऑल फोल्डिंग बघायला मिळते. आणि त्याच्या पुढे आपण जर क्वाटर्नरीमध्ये गेलो तर या ठिकाणी काय, सम ऑफ प्रोटीन्स आर कंपोज्ड ऑफ 2 or more पॉलिपेप्टाइड चेन्स रेफर टू ॲज सब युनिट्स. म्हणजे या ठिकाणी काय, जे काय पॉलिपेप्टाइड चेन आहेत ते मल्टिपल चेन एकत्र येतील आणि त्यांच्यापासून काय होतील, क्वाटर्नरी स्ट्रक्चर प्रोटीन्स तयार होतं. म्हणजे या ठिकाणी मल्टिपल फोल्डिंग झालेच आपले किंवा मोस्ट कॉम्प्लिकेटेड स्ट्रक्चर झालेच आपल्या या ठिकाणी काय होते, ऑब्झर्व करायला मिळते. जनरली आपण कम्पॅरेटिव्ह जर स्टडी बघितलं ते सगळ्यांचा तर कसं प्रायमरीचं बघितलं तर सिम्पल स्ट्रक्चर या ठिकाणी बघायला मिळतो आपल्या लेफ्ट हँड साईडला. त्यानंतर सेकंड कोण आहे, सेकंडरी स्ट्रक्चर. ते काय थोडंसं फोल्डिंग त्यामध्ये आहे किंवा थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे. टर्शियरीमध्ये डबल फ्लोटिंग किंवा डबल फोल्डिंग आपल्याला बघायला मिळतं. आणि क्वाटर्नरीमध्ये काय तर मल्टिपल नंबर ऑफ फोल्डिंग आणि अनफोल्डिंग आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळेल. म्हणजे मोस्ट कॉम्प्लिकेटेड स्ट्रक्चर काय क्वाटर्नरीमध्ये आहे आणि प्रायमरीमध्ये काय सिंपल स्ट्रक्चर त्या ठिकाणी प्रेझेंट आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आपण स्टडी करणार आहे एन्झाईम. वॉटर एन्झाईम बायोकॅटलिस्ट वर्क अंडर माइल्ड कंडिशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. एन्झाईम म्हणजेच काय थोडक्यात आपल्या शरीरामध्ये तयार होणारे, तोही आपल्या शरीरामध्ये डेव्हलप होतो किंवा तयार होतो, जो आपल्याला काय करतोय आपल्या रिअल लाईफच्या जे काही डेली ऍक्टिव्हिटी आहे त्यांना ऍक्सेलरेट करायचं किंवा त्यांचा रेट अल्टर करायचं काम करतो. म्हणजे ॲज अ बायोकॅटलिस्ट म्हणून काय करतात एन्झाईम काम करतात. म्हणजे एमसीक्यूचा हा क्वेश्चन आहे, एन्झाईम्स आर ऍक्ट ॲज व्हॉट, दे ऍक्ट ॲज ए बायोकॅटलिस्ट. ते काय करतात, बायोकॅटलिस्ट म्हणून त्या ठिकाणी काम करतायत. एन्झाईम्स आर बायोलॉजिकल मॉलिक्यूल दॅट सिग्निफिकंटली स्पीड अप द रेट ऑफ केमिकल रिएक्शन दॅट टेक्स प्लेस विदिन सेल. म्हणजे एन्झाईम काय आहेत ते सुद्धा बायोलॉजिकल मॉलिक्यूल आहेत किंवा जनरली ते प्रोटीन्स असतात.
जे काय करतायत आपल्या सेलमध्ये घडणाऱ्या जे काही रिएक्शन असतील त्यांना स्पीडअप करायचं काम करतात किंवा त्यांची केमिकल रिएक्शनचं रेट चेंज करायचं काम करतात, म्हणून त्यांना काय म्हटलं जातं, बायो कॅटलिस्ट म्हटलं जातं. दे आर व्हायटल फॉर लाईफ अँड सर्व वाईड रेंज ऑफ इम्पॉर्टंट फंक्शन इन द बॉडी सच ॲज एडिंग इन डायजेशन अँड मेटाबॉलिझम. ते काय तर आपल्या शरीराचा किंवा आपल्या बॉडीचा एक महत्त्वाचा भाग आहे जे आपल्याला डायजेशन असेल किंवा मेटाबॉलिझम असेल याच्यामध्ये महत्त्वाचा रोल काय करतायत, प्ले करतायत. ऑलमोस्ट ऑल द एन्झाईम्स आर ग्लोब्युलर इन नेचर किंवा ग्लोब्युलर प्रोटीनचा त्या ठिकाणी नेचरमध्ये आपल्याला काय होतं ते बघायला मिळतं. ग्लोब्युलर म्हणजे काय, गोलाकार आपण म्हणू शकतो किंवा एकमेकासोबत गुंतागुंतीचं किंवा सर्क्युलर स्ट्रक्चर असल्यासारखं आपल्याला काय होतं एन्झाईमचं नेचर काय होतं बघायला मिळतं. ठीक आहे. एन्झाईम्स आर व्हेरी स्पेसिफिक फॉर पर्टिक्युलर रिएक्शन ऑर फॉर पर्टिक्युलर सबस्ट्रेट. एन्झाईम काय आहे, ज्या सेलमध्ये क्रिएट झाला आहे त्या पर्टिक्युलर रिएक्शन पुरताच तो आपल्या स्पेसिफिक त्या नेचर दाखवतो किंवा जो सबस्ट्रेटसाठी तो ॲक्टिव्ह होणार आहे त्या सबस्ट्रेट प्रमाणे काय होतो तो व्हेरी स्पेसिफिक नेचर त्या ठिकाणी काय करतोय इंडिकेट करतो. दे आर जनरली नेम्ड आफ्टर कंपाऊंड और क्लास ऑफ कंपाऊंड आपण विच दे वर्क. मग आता ते कोणत्या सेलमध्ये आहेत, कोणत्या कंपाऊंड सोबत रिएक्शन अल्टर करणार आहेत, कोणाचा रेट बदलत आहेत याच्यावरून किंवा त्या कंपाऊंडवरून यांचं काय केलं जातं, नाव ठरवलं जातं. ठीक आहे. या ठिकाणी एक्झाम्पल आपण बघूया. हायड्रोलिसिस ऑफ माल्टोज बाय माल्टेज. म्हणजे आता माल्टोची जी रिएक्शन घडते ती रिएक्शन जर आपल्याला काय करायचं असेल, स्पीडअप करायची असेल, म्हणजे माल्टोचं कन्व्हर्जन ग्लुकोजमध्ये करायचं असेल तर ही जी काही हायड्रोलिसिस होते किंवा जी काही रिएक्शन घडते ती अल्ट्रेशन करण्यासाठी किंवा त्याचं स्पीडअप करण्यासाठी जो एन्झाईम आपण यूज करतोय तो म्हणजे कोण, आपला बायो कॅटलिस्ट झाला आणि तो वापरता कशासाठी, माल्टोजचं कन्व्हर्जन करण्यासाठी, म्हणून त्याचं नाव काय करण्यात आलं, माल्टेज असं त्या ठिकाणी इंडिकेट करण्यात आलं. म्हणजे त्या दिलेल्या कंपाऊंडवरून त्या एन्झाईमला काय केलं जातं, नाव दिलं जातं. किंवा आणखी एक्झाम्पल आपण बघू शकतोय ऑक्सिडो रिडक्टेज. यामध्ये काय, द एन्झाईम विच कॅटलाइज द ऑक्सिडेशन ऑफ वन सबस्ट्रेट विथ सायमल्टेनियस रिडक्शन ऑफ अनदर सबस्टन्स आर नेम्ड ॲज ऑक्सिडो रिडक्टर्स. म्हणजे या ठिकाणी जो कॉम्पोनंट आहे तो काय ऑक्सिडेशन एक कंपाऊंडचं करेल आणि रिडक्शन दुसऱ्याचं करेल आणि त्याचं फंक्शनवरून किंवा त्याच्या कंपाऊंडच्या नेचरवरून त्याला नाव देण्यात आलं काय, ऑक्सिडो रिडक्टेज. आता या ठिकाणी नोट करण्यासाठी पॉईंट काय आहे, तर द एंडिंग नेम ऑफ एन्झाईम इज AAC. AAC ने काय केलं जातं, त्या एन्झाईमचं नाव काय केलं जातं, एंड केलं जातं. ठीक आहे. नेक्स्ट हिअर वी विल सी विटामिन्स. विटामिन्स आर नथिंग बट vitamins are major or complex organic molecule which cannot be produced by body and must be supplied in small amounts in diet to carry out essential metabolic reaction which are required for normal growth and maintenance of body. म्हणजे विटामिन्स काय तर ते सुद्धा ऑर्गॅनिक मॉलिक्यूल जे कॉम्प्लेक्स असतील जे आपल्या बॉडीमध्ये प्रोड्यूस होत नाहीत ते तुम्हाला वरून डाएटमधून स्मॉल अमाऊंटमध्ये काय करावं लागतील, इनटेक करावे लागतील, जे आपल्या बॉडीच्या रेग्युलर ग्रोथसाठी किंवा मेंटेनन्ससाठी काय आहेत, गरजेचे आहेत. ठीक आहे. मग यामध्ये आपण याचं क्लासिफिकेशन करताना कसं करतोय, तर वॉटर सोल्युबल विटॅमिन्स आणि फॅट सोल्युबल विटॅमिन्स. वॉटर सोल्युबल म्हणजे काय, दोज विच आर सोल्युबल इन वॉटर अँड मस्ट बी सप्लाइड रेग्युलरली इन डाएट ॲज दे आर रेग्युलरली एक्सक्रेटेड इन युरिन एक्सेप्ट विटॅमिन B12. म्हणजे वॉटर सोल्युबल म्हणजे काय, जे पाण्यामध्ये सहज विरघळले जातात ते आपल्याला काय करावं लागतील, डेली बेसिसवरती त्यांचं इनटेक करावं लागेल. का तर जेवढं काय त्यांचं त्या ठिकाणी फंक्शनिंग आहे मेटाबॉलिझममध्ये किंवा डायजेशनमध्ये तेवढं फंक्शन रन झाल्यानंतर रेग्युलर काय एक्सक्रेट होतात, म्हणजे युरिनच्या स्वरूपात काय होत आहेत, बाहेर टाकले जात आहेत. म्हणजे रेग्युलर बेसिसवरती त्यांचे आपल्याला काय इनटेक करणं गरजेचं आहे. फक्त या ठिकाणी B12 आपण काय करतो, ॲज अ एक्सेप्शन म्हणून कन्सिडर करतोय. आणि त्याच्या उलट बाजूला फॅट सोल्युबल म्हणजे कोण, दोज सोल्युबल इन फॅट्स अँड ऑइल्स. असे सगळे विटॅमिन जे फॅट आणि ऑइलमध्ये काय आहेत, सोल्युबल आहेत, विच आर स्टोअर्ड इन लिव्हर अँड ॲडिपोज टिश्यू. जे काय लिव्हरमध्ये काय केले जातात, स्टोअर केले जातात. आता वॉटर सोल्युबल विटॅमिनचे एक्झाम्पल आपण B1, B2, B6, B12 अँड C हे सगळे कन्सिडर करू शकतो. तर फॅट सोल्युबलमध्ये विटॅमिन A, D, E आणि विटॅमिन K हे एक्झाम्पल काय करतो आपण कन्सिडर करू शकतोय. यानंतर आपण काय पर्टिक्युलर विटॅमिन आहे त्यांचे पर्टिक्युलर फंक्शन, त्यांची डिफिशियन्सी एका समरी चार्टमध्ये आपण काय करतोय या ठिकाणी स्टडी करूया. यामध्ये पहिला कॉलम आहे नेम ऑफ विटॅमिन, दुसरा इम्पॉर्टन्स सोर्स आणि तिसरा डिफिशियन्सी डिसीज. म्हणजे पर्टिक्युलर विटॅमिन कोणता आहे, तो कुठून आपल्याला भेटू शकतोय, नाही भेटला तर त्याच्या डिफिशियन्सीमुळे कोणता डिसीज होऊ शकतोय, हे सर्व आपण काय केलं या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे. ठीक आहे. त्यामध्ये विटॅमिन ए, विटॅमिन एचे इम्पॉर्टंट सोर्स कोण आहेत, फिश लिव्हर ऑइल, मिल्क, बटर, एग यॉक, ग्रीन अँड येलो व्हेजिटेबल. म्हणजे फिश असेल, फिश लिव्हर ऑइल असेल, दूध असेल किंवा बटर असेल किंवा जे काही हिरवे पालेभाज्या आहेत त्यापासून आपल्याला काय होतं, विटॅमिन ए मॅक्झिमम काय होतं, ऑप्टेन होऊ शकतोय. जर नाही भेटलं विटॅमिन ए तर त्या डिफिशियन्सीमुळे काय होतोय, नाईट ब्लाइंडनेस येऊ शकते किंवा 0
ऑप्थॅल्मिया म्हणजेच काय जनरली हार्डनिंग ऑफ कॉर्निया ऑफ आय, म्हणजे थोडक्यात आय रिलेटेड काय होतं आपल्याला डिफिशियन्सी त्या ठिकाणी ऑकर झाल्याचं बघायला मिळते कधी विटॅमिन ए कमी असेल तर. मग ते भरून काढण्यासाठी काय हे इम्पॉर्टंट सोर्सपैकी जे काही मटेरियल किंवा जे डाएट आहे तो आपल्याला काय करावं लागेल इनटेक करावं लागेल. किंवा विटॅमिन B1 हे जनरली ईस्ट, मिल्क, ग्रीन व्हेजिटेबल, सिरियल्स, फ्रूट्स, एग, यॉक यापासून काय होतात जनरली ऑप्टेन होत आहेत. आणि जर हा डिफिशियंट असेल तर काय होतं बेरीबेरी हा डिसीज काय होतो ऑकर होतो. बेरीबेरी म्हणजे काय लॉस ऑफ ॲपेटाईट किंवा रिटार्डेड ग्रोथ, म्हणजे थोडक्यात आपलं रेग्युलर ग्रोथ किंवा जे काही बॉडीची मेंटेनन्स आहे ते होत नाहीये आणि आपल्याला जे काय भूक न लागणे यासारखे आजार काय होतात त्या ठिकाणी झाल्याचं बघायला मिळतं कधी विटॅमिन B1 जर आपल्याला कमतरता असेल तर. ठीक आहे. विटॅमिन B2 कुठे तो सुद्धा एग असेल, लिव्हर असेल, मिल्क, ग्रीन लिफी व्हेजिटेबल यापासून काय होतं विटॅमिन B2 मिळू शकतोय. आणि तो जर डिफिशियंट असेल तर काय आपल्याला ऑब्झर्व होतं डिफरंट डिसीज सच ॲज क्रॅक्ड लिप्स, सोअर टंग, डायजेस्टिव्ह डिसऑर्डर, बर्निंग सेन्सेशन ऑफ स्किन अशा प्रकारचे आपल्याला डिसीज काय होत आहेत त्या ठिकाणी ऑकर झाल्याचं बघायला मिळतं. म्हणजे ते काय जनरली विटॅमिन B2चे डिफिशियन्सी डिसीज आहेत. त्यानंतर विटॅमिन B6 यामध्ये मिल्क, एग, यॉक, सिरियल, ईस्ट, लेगिम्स हे सगळे आपल्याला काय होतं सोर्स आहेत. आणि याचं डिफिशियन्सी म्हणून काय नर्वस डिस्टर्बन्स आणि कॉन्व्होल्युशन त्या ठिकाणी काय होतं ऑकर झालेलं आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर विटॅमिन B12 हे जनरली मीट, फिश, किडनी, यंग्स यापासून काय होतं ऑप्टेन होतं. जो ज्याची कमतरता असेल तर काय पेर्निसियस ॲनिमिया म्हणजे काय थोडक्यात आपण ब्लड सेल्सची कमतर किंवा RBC लाल पेशी जो आहेत त्या कमतरता आली किंवा कमी झाली आपण असं जनरली ऐकतो. ते कशामुळे होतं तर विटॅमिन B12च्या कमतरतेमुळे. मग ती भरून काढायला असेल तर काय आपल्याला मीट, फिश, एग्स यासारखे काय करावं लागेल फूड डाएट फॉलो करावं लागेल. विटॅमिन C साठी सिट्रस फ्रूट असतील, आमला, ग्रीन लिफी व्हेजिटेबल असतील हे काय आहेत सोर्स आहेत. जर त्यांची कमतरता असेल तर काय होते स्कर्वी म्हणजे ब्लिडिंग गम्स यासारखे डिसीज काय होतात ऑकर होत आहेत. विटॅमिन D मध्ये आपण बघतोय एक्सपोजर टू सनलाईट, फिश आणि एग म्हणजे सूर्यप्रकाशापासून फिशपासून किंवा अंड्यांपासून काय होतं विटॅमिन D आपल्याला भेटू शकतोय. ज्याची कमतरता असेल तर रिकेट्स काय होतोय त्या ठिकाणी डिसीज ऑकर होतोय. म्हणजे थोडक्यात बोन किंवा जे काही जॉईंट असतील ते जॉईंटच्या रिलेटेड डिसीज आपण जनरली असं याला कन्सिडर करू शकतोय. त्यानंतर विटॅमिन E म्हणजे काय मिल्क, घी, व्हेजिटेबल ऑइल लाईक व्हीट जर्म ऑइल, सनफ्लॉवर ऑइल, कॉटन सीड ऑइल यांच्यापासून काय होतं विटॅमिन E भेटू शकतोय. त्यानंतर जर विटॅमिन E ची कमतरता असेल तर काय इन्क्रीज्ड फ्रॅजिलिटी ऑफ RBC अँड मस्क्युलर विकनेस त्या ठिकाणी विकनेस किंवा काय म्हणू शकता अशक्तपणा आल्याचं आपल्याला जनरली ऑब्झर्व होतं कशामुळे विटॅमिन E ची कमतरता असेल तर. विटॅमिन H मिल्क, ईस्ट, लिव्हर, किडनी यापासून विटॅमिन H मिळू शकतोय. आणि विटॅमिन H ची कमतरता असेल तर काय लॉस ऑफ हेअर, डर्मॅटिटीज यांसारखे डिसीज काय होतात आपल्याला ऑकर होत आहेत. त्यानंतर विटॅमिन K ग्रीन लिफी व्हेजिटेबल, फिश, मीट, सिरियल्स म्हणजे काय कडधान्य किंवा अन्नधान्य आपण म्हणतोय यांच्यापासून काय होतं विटॅमिन K मिळू शकतोय. तो जर कमतरता असेल तर इन्क्रीज ब्लड क्लॉटिंग टाइम म्हणजे जो काय ब्लड आपल्या शरीरातून आउट होत असेल किंवा बाहेर पडत असेल तर त्याचं क्लॉटिंग होण्याची जी काही क्षमता आहे नॅचरल ती काय होते थोडीशी डिक्रीज झालेली बघायला मिळते. म्हणजे लवकर क्लॉटिंग होत नाहीये त्याला आपण जनरली काय म्हणतोय विटॅमिन K ची कमतरता असं कन्सिडर करू शकतोय. आणि त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आपण बघतोय दॅट इज न्यूक्लिक ऍसिड किंवा त्याचं स्ट्रक्चर. न्यूक्लिक ऍसिड म्हणजे काय न्यूक्लिक ऍसिड आर दी पॉलिमर ऑफ न्यूक्लियोटाइड प्रेझेंट इन न्यूक्लियस ऑफ लिव्हिंग सेल अँड प्ले अन इम्पॉर्टंट रोल इन ट्रान्समिशन ऑफ दी हेरिडिटरी कॅरेक्टरिस्टिक्स अँड बायोसिंथेसिस ऑफ प्रोटीन. म्हणजे जनरली हा सुद्धा काय न्यूक्लियोटाइडचा पॉलिमर आहे असं कन्सिडर करतो जो आपल्याला हेरिडिटरी ट्रान्समिशन असेल किंवा त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स जे काही नेचर आपल्या बायोसिंथेसिसमधून प्रोटीनकडून मिळतोय ते डेव्हलप करण्याचं काम कोणाचा न्यूक्लिक ऍसिड त्या ठिकाणी आपल्याला काय करतोय हेल्प करतोय. ठीक आहे. यामध्ये जनरली दोन कन्सेप्ट येतात एक येतो न्यूक्लियोसाइड आणि दुसरा न्यूक्लियोटाइड. न्यूक्लियोसाइड म्हणजे काय अ युनिट फॉर्मड बाय अटॅचमेंट ऑफ बेस टू फर्स्ट पोझिशन ऑफ शुगर इज नोन एज न्यूक्लियोसाइड. म्हणजे पहिल्या पोझिशनला जर अटॅचमेंट असेल तर तो न्यूक्लियोसाइड असतोय आणि फिफ्थ पोझिशनला जर शुगरची अटॅचमेंट असेल तर तो जनरली फॉस्फरिक ऍसिड सारखे ग्रुप जर असतील तर तो जनरली आपण काय म्हणतो न्यूक्लियोटाइड असं कन्सिडर करतो. न्यूक्लियोसाइड्स आणि न्यूक्लियोटाइड या ठिकाणी आपण त्या ठिकाणी एक्झाम्पल काय केलेत मेन्शन केलेले आहेत. ठीक आहे. आता न्यूक्लिक ऍसिड किंवा न्यूक्लियोटाइड आपण न्यूक्लिक ऍसिड जो आपण म्हणतोय त्याचे जनरली दोन मेजर क्लास असतात. एक असतो DNA दुसरा असतोय RNA. DNA म्हणजे काय डीऑक्सिरायबोन्यूक्लिक ऍसिड आणि RNA म्हणजे काय रायबोन्यूक्लिक ऍसिड. RNA चे फर्दर आणखी तीन टाईपमध्ये क्लासिफिकेशन होतं. मेसेंजर RNA त्याला आपण mRNA म्हणतोय, रायबोझोमल RNA त्याला rRNA म्हटलं आणि ट्रान्सफर RNA म्हणजे
RNA असं कन्सिडर करतोय. मेजर क्लासिफिकेशन आपण या ठिकाणी बघूया. DNA RNA मध्ये मेजर क्लासिफिकेशन कसं केलं जातं किंवा डिफरन्स कसं त्याचा मेन्शन केला जाऊ शकतो. काय DNA म्हणजे इट इज डबल स्टँडर्ड न्यूक्लिक ऍसिड. हा कसा आहे, डबल स्टँडर्ड न्यूक्लिक ऍसिड आहे. तर RNA कसा आहे, इट इज सिंगल स्टँडर्ड न्यूक्लिक ऍसिड. DNA इट कंटेन्स डीऑक्सिरायबोज शुगर. तर RNA काय, इट कंटेन्स रायबोज शुगर. त्यानंतर DNA इट कंटेन्स थायमिन ॲज अ नायट्रोजनस बेस. आणि RNA मध्ये काय, इट कंटेन्स युरेसिल इन्स्टेड ऑफ थायमिन. म्हणजे DNA मध्ये थायमिन असतोय, तर RNA मध्ये काय आहे, युरेसिल त्या ठिकाणी प्रेझेंट आहे. DNA इट इज जेनेटिक अँड हेरिडिटरी मटेरियल ऑफ द सेल. तर RNA इट इन्व्हॉल्वड इन सिंथेसिस ऑफ प्रोटीन. DNA मध्ये काय सांगू शकतो, इट इज प्रेझेंट इन न्यूक्लियस ऑफ द सेल. त्यानंतर RNA काय, इट इज प्रेझेंट इन बोथ सेल न्यूक्लियस अँड सायटोप्लाझम. म्हणजे DNA फक्त न्यूक्लियसमध्ये असतोय, तर RNA काय आहे, न्यूक्लियस आणि सायटोप्लाझम दोघांमध्ये काय असतोय, प्रेझेंट असतोय. या ठिकाणी आपण DNA आणि RNAचे डबल स्टँडर्ड आणि सिंगल स्टँडर्ड स्ट्रक्चर बघू शकतो. हे जनरली आपण काय म्हणतो, त्याला DNAचं डबल स्टँडर्ड स्ट्रक्चर आणि हा RNAचं काय आहे, सिंगल स्टँड स्ट्रक्चर आहे असं कन्सिडर करू शकतो. ही काही सम बेसिक इन्फॉर्मेशन झाली आपल्या बायोमॉलिक्युलर चॅप्टरच्या रिगार्डिंग. त्यानंतर याच्यावरती बेसला आपण काही सॅम्पल MCQ बघूयात. त्यामध्ये पहिला MCQ काय आहे, नेम द सिम्पलेस्ट अमिनो ऍसिड. अमिनो ऍसिड जो मोस्ट कॉमनली ऑब्झर्व केला जातो तो कोणता आहे असं विचारला आहे. तर जनरली तो कोण आहे, ग्लायसिन आहे. ठीक आहे. देन नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट मोनोसॅकराइड. खाली कोण मोनोसॅकराइड नाही असं म्हटलेलं आहे. तर मोनोसॅकराइड म्हणजे काय, ज्याचं फर्दर हायड्रोलिसिस होत नाही किंवा फर्दर मोनोसॅकराइड त्याच्यातून मिळू शकत नाहीत, ते जनरली कोण आहेत. आता फ्रक्टोजमधून फर्दर त्याचं हायड्रोलिसिस केलं जाऊ शकतं, ग्लुकोजचं केलं जाऊ शकतं, रायबोजचं केलं जाऊ शकतं, पण सुक्रोजचं केलं जाऊ शकणार नाहीये. म्हणजे हा काय आहे, फायनल युनिट आहे कशाचा, सॅकराइडचा. म्हणून याला आपण मोनोसॅकराइड असं कन्सिडर करतो, मोनोसॅकराइड नाही असं कन्सिडर करतो. तर या ठिकाणी आन्सर काय असेल तुमचं, ए करेक्ट असेल. म्हणजे याचा आपण हायड्रोलिसिस केलं तर मल्टिपलमध्ये काय होतं, आपल्याला मोनोमर मिळू शकतं. तर फ्रक्टोज, ग्लुकोज आणि रायबोजमध्ये तसं आपल्याला बघायला मिळत नाही. म्हणजे तेच फायनल युनिट असतील त्या ठिकाणी मोनोसॅकराइडचे. ठीक आहे. नेक्स्ट, लॅक्टोज ऑन हायड्रोलिसिस गिव्ज. लॅक्टोज हायड्रोलिसिसवरती काय देतो असं म्हटलेलं आहे. तर ऑप्शन तुम्हाला दिले, ग्लुकोज आणि फ्रक्टोज, ग्लुकोज आणि गॅलॅक्टोज, ग्लुकोज ओनली, फ्रक्टोज ओनली. तर जनरली काय या ठिकाणी आन्सर आपला असेल ग्लुकोज आणि गॅलॅक्टोज. कशामुळे, बिकॉज लॅक्टोज इज कंपोज ऑफ बी डी गॅलॅक्टोज अँड बीटा डी ग्लुकोज. म्हणजे लॅक्टोज कशापासून बनतोय, तर गॅलॅक्टोज आणि ग्लुकोज पासून बनतोय. म्हणजे त्याचं हायड्रोलिसिस केलं तर सुद्धा आपल्याला काय मिळणार आहेत, तेच कंपाऊंड मिळतील. म्हणजे आपला ऑप्शन नंबर काय असेल, बी करेक्ट आहे. त्यानंतर इन्व्हर्ट शुगर. इन्व्हर्ट शुगर म्हणजे काय असं विचारलंय, किंवा त्या ठिकाणी मी तुम्हाला ऑलरेडी म्हटलं होतं इन्व्हर्ट शुगर हा महत्त्वाचा MCQ आहे. इन्व्हर्ट म्हणजे काय, तर त्याचं रेग्युलर नेचरपेक्षा त्याच्या अल्टर किंवा डायव्हर्टेड नेचरमध्ये कन्व्हर्जन जे होतं शुक्रोजचं, ते जनरली आपण इन्व्हर्ट शुगर म्हणून कन्सिडर करतोय. म्हणजेच काय, शुक्रोज इज नॅचरली डेक्स्ट्रोरोटेटरी बट आफ्टर हायड्रोलिसिस गिव्स डेक्स्ट्रोरोटेटरी ग्लुकोज आणि युरोटेटरी फ्रक्टोज. म्हणजे याच्यात दोघांचं इक्वल मिक्सचर मिळते. कशाचं, ग्लुकोज आणि फ्रक्टोजचं. म्हणजे ऑप्शन नंबर डी, इक्विमोलार मिक्सचर ऑफ ग्लुकोज आणि फ्रक्टोज हे काय असेल आपलं करेक्ट आन्सर असेल. ठीक आहे. ॲमेलोज इज कन्स्टिट्युएंट ऑफ. ॲमेलोज कसं कन्सिडर आहे म्हटलं आहे. तर स्टार्च हा काय जनरली अल्फा ग्लुकोजचा पॉलिमर आहे, जो जनरली दोन भागापासून बनलेला असतो. एक असतो ॲमेलोज आणि दुसरा ॲमेलोपेक्टिन. म्हणजे या दिलेल्या ऑप्शनपैकी करेक्ट आन्सर कोणता असेल आपलं, तर स्टार्चचा ॲमेलोज काय आहे, कन्स्टिट्युएंट आहे. ठीक आहे. सेकंडरी स्ट्रक्चर आर. सेकंडरी स्ट्रक्चर कसे असतात असं विचारलं आहे. तर इट इज इन टू कंपोनंट डिवायडेड, दॅट इज दे एक्झिस्ट इन टू डिफरंट टाइप्स ऑफ स्ट्रक्चर, अल्फा हेलिक्स अँड बीटा प्लेटेड शीट. हे आपण आता ऑलरेडी बघितलं होतं. काय, सेकंडरी स्ट्रक्चर दोन कंपोनंटमध्ये काय होतात, स्ट्रक्चरल फॉर्म दिसतात. त्यातील अल्फा हेलिक्स आणि बीटा प्लेटेड स्ट्रक्चर असतोय. म्हणजे ऑप्शन नंबर डी आपला काय असेल, करेक्ट असेल. त्यानंतर नेक्स्ट, एन्झाईम्स आर. एन्झाईम्स काय आहेत असं म्हटलं. एन्झाईम्स आर जनरली कॅटलिस्ट, आणि तेच कॅटलिस्ट कशापासून बनले असतात, मेजरली प्रोटीन्स पासून बनलेले असतात. म्हणजेच एन्झाईम्स आर बायोलॉजिकल मॉलिक्यूल, टिपिकली प्रोटीन्स, दॅट सिग्निफिकंटली स्पीड अप द रेट ऑफ रिएक्शन दॅट टेक्स प्लेस विदिन सेल. म्हणजे ऑप्शन नंबर सी आपला काय करेक्ट असेल. म्हणजे कोण, प्रोटीन्स. नेक्स्ट, न्यूक्लिक ऍसिड्स आर. न्यूक्लिक ऍसिड काय आहेत असं म्हटलंय. न्यूक्लिक ऍसिड्स आर नथिंग बट पॉलिन्यूक्लियोटाइड. म्हणजे ऑप्शन नंबर ए आपला काय असेल, करेक्ट असेल. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, विटॅमिन B1 डिफिशियन्सी कॉजेस. विटॅमिन B1 जर कमतरता असेल तर काय होतं असं विचारलेलं आहे. या ठिकाणी तुम्हाला डिफरंट ऑप्शन दिलेत, बेरी, नाईट ब्लाइंडनेस, कर्वी, नन ऑफ दिस. आता याच्यातील विटॅमिन B1 मुळे काय होतोय, बेरी होतोय. नाईट ब्लाइंडनेस कशामुळे येतं, तर विटॅमिन C मुळे येतं. स्कर्वीमुळे काय होतोय,
आणि व्हिटॅमिन सी करवी नाईट ब्लाइंडनेस कशामुळे व्हिटॅमिन ए मुळे म्हणजे व्हिटॅमिन बी च्या कमतरतेमुळे काय होतंय बेरी म्हणजे ऑप्शन नंबर 1 आपला काय असेल करेक्ट असेल. नेक्स्ट द वन विच इज नॉट प्रेझेंट इन DNA. DNA मध्ये काय प्रेझेंट नाही असं म्हटलेलं आहे. तर आत्ताच आपण यापूर्वीच्या डिफरन्समध्ये पाहिलं होतं काय DNA कन्सिस्ट ऑफ थायमिन आणि RNA कन्सिस्ट ऑफ युरॅसिल. मग आपल्याला तोच या ठिकाणी क्वेश्चन आहे काय तर जो काही DNA आहे त्यामध्ये काय प्रेझेंट नाही असं म्हटलंय तर युरॅसिल काय असतो RNA मध्ये असतोय म्हणजे तो DNA मध्ये प्रेझेंट नाहीये म्हणजे ऑप्शन नंबर डी आपला काय असेल या ठिकाणी करेक्ट असेल. हे काही सॅम्पल MCQ आपण बायोमॉलिक्युलचे काय बघितलेत. आणखी या ठिकाणी तुम्ही DNA स्ट्रक्चर असेल त्याचे मॉलिक्युल्स असतील त्यानंतर विटॅमिन त्यांचे सोर्स त्यांचे डिफिशियन्सी जे काय होते त्या डिफिशियन्सीपासून तयार होणारे डिसीज असतील त्यानंतर जे काय कार्बोहायड्रेट असतील त्यामध्ये मोनोसॅकराइड ऑलिगोसॅकराइड पॉलिसॅकराइड यांचे डेफिनिशन त्यानंतर त्यांचं फर्दर क्लासिफिकेशन त्यांचे एक्झाम्पल्स हे सर्व आपल्याला या ठिकाणी MCQ साठी मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट्स आहेत. ठीक आहे या ठिकाणी आपण थांबूया. थँक्यू.